यांचा 4 चरणांचा आणि साधनेचा अट्टहास करून प्राप्त झालेली फलप्राप्ती वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांचे माझा चरणा, श्री संतांचे माझा चरणा, श्री संतांचे माझा चरणा, श्री संतांचे माझा कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी कोकणी आली जनाई का कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी कोकणी आली श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, बरवे देशावर झालो काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण नामचिंतनाची साधना म्हणजे अनुष्ठान साधना संपन्न केलेली आहे आणि त्या अनुष्ठानाच्या सांगती प्रित्यर्थ आजची असणारी ही एकदिवसीय नैमित्तिक भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले। भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे। श्री तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून साधना आणि साधनेची फलश्रुती वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात, भगवंताच्या प्राप्तीचा भाव अंतःकरणात ठेवून मी देशाटन करण्याकरिता निघालो। देशावर झालो म्हणजे स्वतःचा देश सोडून अन्य स्थानामध्ये पदार्पण करून गेलो। त्याचा परिणाम काय झाला तर माझ्या जीवनामध्ये मला विलक्षण असणारी फलश्रुती प्राप्त झाली। नेमकं काय प्राप्त झालं सांगा? ते म्हणले महाराज, ते सांगण्याकरिता माझ्याकडे शब्द कमी आहेत। ते सांगण्याकरिता शब्दच नाहीत। काय बोले बोलावे, बोल म्हणजे शब्द। या बोलांनी काय वर्णन करून सांगावं? जे मला प्राप्त झालं ते शब्दांमध्ये मला वर्णन करून सांगता येत नाही। नेमकं काय झालं, कसं झालं ते तरी सांगा। म्हणजे काय नाही, मला आधी विशिष्ट एक लाभ प्राप्त झाला आणि त्या लाभाने माझ्या जीवनामध्ये लाभ आला। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला एक विशिष्ट असणारा लाभ प्राप्त झाला आणि त्या लाभाने माझ्या जीवनात लाभ आला। तुम्हाला लाभ प्राप्त झाला, लाभ आला म्हणजे काय? आधी एक लाभ झाला आणि त्या लाभाच्या योगाने मला विशेष असणारा लाभ प्राप्त झाला। लाभे लाभ दुनावला, एका लाभाने दुसरा लाभ दुप्पट झाला। लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने, माझा जीव झाला म्हणजे संतुष्ट झाला। आणि कशाने? दर्शनाने। आता इथं फल सांगतात काय कशाचं दर्शन झालं? मला भगवंताचं दर्शन प्राप्त झालं आणि भगवंताच्या दर्शनाने माझा जीव संतुष्ट झाला, लाभ झाला। म्हणून मला भगवंताच्या दर्शनाचा लाभ झाला। कोणत्या लाभाने तुम्हाला भगवंताच्या दर्शनाचा लाभ झाला असं जर त्यांनी तुकोबराने विचारलं, ते म्हणतात, भाग्य झाली संत भेटी, माझ्या जीवनामध्ये मला भाग्याने संतांची भेट झाली, हा पहिला लाभ। संतांची भेट होणं हा पहिला लाभ आणि संतांच्या भेटीमुळे काय झालं
जीवधाला दर्शने, भगवंताचं दर्शन प्राप्त झालं म्हणून संतांच्या भेटीचा पहिला लाभ झाला आणि त्या लाभाने मला भगवंताच्या दर्शनाच्या लाभापर्यंत जाता आलं म्हणून माझा जीव संतुष्ट झाला. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. आवडी पोटी होती ती भाग्य झाली संत भेटी, माझ्या भाग्यानं मला संतांची भेट झाली. माझ्या मनात आधीच संतांच्या भेटीची आवड होती, पण ते कधी भेटतील, कसे भेटतील, कोणत्या रीतीने भेटतील, कुठे भेटतील हे मला माहित नव्हतं. पण तरी माझं भाग्य उदयाला आलं आणि त्या भाग्यानं साथ दिली म्हणून माझ्या जीवनामध्ये संतांचं आगमन झालं. भाग्य झाली संत भेटी. मला आधीच माझ्या पोटामध्ये त्यांच्या भेटीची अपेक्षा होती, मोठी आवड होती. आवडी पोटी होती ते होती म्हणजे आधीच पूर्वीचीच आवड माझ्या पोटात संतांच्या भेटीची होती आणि ती माझी आवड पूर्ण झाली म्हणजे मला संत भेटले. संतांच्या भेटीचा लाभ झाला आणि संतांच्या भेटीच्या लाभानं काय झालं, ते संत असे समर्थ आहेत की ते भगवंताचं दर्शन प्राप्त करून देतात म्हणून संतांच्यामुळे मला भगवंताचं दर्शन प्राप्त झालं. हा दुसरा लाभ प्राप्त झाला. म्हणून भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. मग आता काय झालं, म्हणून मी घर सोडून देशावर झालो म्हणजे देशाटन करण्याकरिता निघालो म्हणजे स्थित्यंतर झालं. आधी ज्या स्थितीत होतो ती स्थिती सोडली आणि स्थित्यंतर करून गेलो म्हणून हा लाभ प्राप्त झाला. स्थित्यंतर करणं तेवढं सोपं नाही, घर सोडणं तेवढं सोपं नाही. हा महत्वाचा मुद्दा. घर सोडण्याकरिता फार श्रम करावे लागतात, घर सोडण्याकरिता फार कष्ट घ्यावे लागतात. घर सोडणं हे तोंडी बोलण्यासारखं नाही. आता जर हे कीर्तन 10 मिनिटं लेट झालं तर ज्यांनी घर सोडलेलं आहे त्यांना विचारा काय त्रास होतो. म्हणजे घर सोडणं कष्टदायक आहे. म्हणून तरी जे जरी कष्टदायक असलं तरी सुद्धा तो श्रम मी केला. म्हणजे काय केलं, मी माझं घर सोडून, माझा देश सोडून, माझा प्रांत सोडून, माझं पूर्वीचं क्षेत्र सोडून देशावर झालं म्हणजे विशिष्ट स्थितीमध्ये गेलो. हा श्रम केला आणि तो श्रमच मला फळाला आला. तुकोबराय म्हणतात, तू का म्हणे श्रम केला. हा श्रम म्हणजे कष्ट मी घेतले त्याचा परिणाम अवघा आला फळासी म्हणून त्यांनी तोच श्रम मला फलप्राप्ती करून देण्याकरिता प्रस्तुत झाला. म्हणून त्यांनी त्या श्रमानं फल प्राप्त झालं. तात्पर्य अर्थ एवढाच आहे की भगवंताचं दर्शन, संतांचं दर्शन बिगर श्रमाचं होत नाही. त्याच्याकरिता श्रम आहे, त्याच्याकरिता कष्ट आहे. घरात बसून मला पंढरपूरला जावं असं वाटतं, असं जर माळीवर जप केला तर पंढरपूर घरी येणार नाही. पंढरपूरला जाण्याकरिता घर सोडावं लागेल, बस स्टँडवर जावं लागेल, 4-2 रुपये खर्च करावे लागतील, प्रवास करावा लागेल, मग नगरला जावं लागेल, टेंभुर्णी यावी लागेल, मग करमाळा टेंभुर्णी करत कर्कमूरून पंढरपूरला जावं लागेल, म्हणजे श्रम करावे लागतील. घर सोडून श्रम केला, संतांची प्राप्ती झाली. संतांच्या प्राप्तीनं भगवंताच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाला आणि जीवन कृतार्थ झालं. हेच माझ्या जीवनात त्याने साधनेचं आलेलं फळ आहे. म्हणून तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. सगळा श्रम आता फळाला आला आणि भगवत दर्शनानं जीव झाला म्हणजे संतुष्ट झाला. जीव झाला दर्शने, दर्शन त्याने प्राप्त झाल्याने जीव संतुष्ट झाला. ही त्यांनी साधना आणि साधनेची फलश्रुती जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा बरवे देशावर झालो काय बोले बोलावे, लाभे लाभ नावला जीव झाला दर्शने. प्रस्तुत आपण सर्वांनी मिळून भगवत नामचिंतनाची साधना अनुष्ठेय पद्धतीने संपन्न केलेली आहे. म्हणजे अनुष्ठान करून भगवंताचं नामचिंतन आपण अशा पद्धतीने केलेलं आहे. बऱ्याच लोकांना अनुष्ठान शब्द ऐकला की काहीतरी वेगळंच केल्यासारखं वाटतं. तुकोबारा म्हणतात नित्य करीतो कीर्तन, हे जे माझे अनुष्ठान. तुकोबारांचं शब्द आहेत. नित्य करीतो कीर्तन, हे जे माझे अनुष्ठान.
कीर्तन म्हणजे फक्त कंबर बांधून लोकांच्या समोर नित्य कीर्तन करतो असा अर्थ नाही. नित्य कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. मी नित्य नामसंकीर्तन करतो हेच माझ्या जीवनातलं अनुष्ठान आहे. म्हणजे भगवंताचं नामचिंतन नित्य करणं हेच खऱ्या अर्थानं अनुष्ठान आहे. ते अनुष्ठायी पद्धतीनं करतो म्हणजेच काय करतो, सूत्रबद्ध पद्धतीनं करतो. एरवी लोक राम 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 म्हणतात, मग ते कधी लोळून म्हणतात, कधी चालता चालता म्हणतात, कधी जेवता जेवता म्हणतात, कारण त्याला काही प्रतिबंध नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा, जेथे ते जिथं असाल तिथं भगवंताचं नामचिंतन करा. हरिबोला देता हरिबोला देता, सर्व कार्य करिता हरिबोला, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, सगळी प्रमाण आपली पाठ आहे. म्हणून त्यांनी भगवंताचं नाम आपण कधी घेऊ शकतो. म्हणून नामचिंतन त्यांनी करणं हे असं कधी नामचिंतन करणं योग्यच गोष्ट आहे, त्याच्यात अयोग्य काहीच नाही. पण तरी सुद्धा माणूस सर्वच वेळेला नामचिंतन करतोच असं नाही. लक्षात घेण्यासारखा मुद्दा सांगतो की राम राम आपल्याला आपल्या श्रीगुरूंनी सांगितलं रामकृष्णारी म्हणा. मग रामकृष्णारी म्हणा, खाता पिता उठता बसता कायमस्वरूपी रामकृष्णारी म्हणत जा असं जरी सांगितलं असलं तरी कीर्तनाच्या मंडपात आपण बसलेलो आहोत, अजिबात खोटं बोलायचं नाही. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा की आपण खरंच उठता बसता खाता पिता सर्व कार्य करिता हरी म्हणतो काय. जर आपण म्हणत नसलो तर मग आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे करत नाही, हा महत्वाचा मुद्दा. म्हणून आपल्याच्यानं सतत नामचिंतन घडत नाही. म्हणून कोणीतरी पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र आणून जर त्यांनी सूत्रबद्ध नामचिंतन करण्याचा जर पायंडा घालून दिला तर लोक निश्चित नामचिंतन करतात. हा तुमचा अनुभव असा, ज्याने ज्याने अनुष्ठान केलंय त्या लोकांना हा अनुभव आला असेल की हे या पद्धतीने केलं तर माणूस आवर्जून करतो. कारण आता आपल्याला या वेळेला करायचं, या वेळेला बसायचं, या वेळेला नामचिंतन झालंच पाहिजे असं आवर्जून ज्या माध्यमातून नामचिंतन होतं त्यालाच अनुष्ठान म्हणायचं. मग सूत्रबद्ध साधना, आपण फार सात्विक आहोत, आपण फार पारमार्थिक आहोत, आपलं अंतःकरण फार शुद्ध निर्मळ सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करत नाहीत, साधना म्हणून करत नाहीत. मग तेच नामचिंतन साधना म्हणून करायचं आणि बांधिलकी करायचं. काय बांधिलकी आहे? सुचिरभूत राहायचं. सुचिरभूतता फार महत्वाची आहे. साधना करत असताना ज्या देवतेच्या आपण पांडुरंगाच्या प्राप्तीकरिता साधना करतो, मग पांडुरंगाला साकडे घालून साधनेला सुरुवात करायची. पांडुरंगा तुझ्या दर्शनाकरिता मी साधना करत आहे, त्याच्याशी बोलून. मग त्याला जर साधना तुम्ही सांगितली की या सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत 1 तास मी तुझा नामजप करणार आहे, तर तुमचं आमंत्रण समजून तो पांडुरंग 6 वाजता हजर राहील. तुम्ही जर 5 मिनिटं लेट झाले तर तो म्हणत तू 5 मिनिटं लेट झाला. म्हणून पांडुरंग त्यांनी 5-6 वाजता येणारच असा विचार मनात आणून 6ला 5 कमी असताना अनुष्ठान करण्याकरिता आसनावर बसणं याचं नाव आहे अनुष्ठान. तीच जागा असावी, तेच आसन असावं, तीच वेळ असावी, तोच मंत्र असावा, तोच भाव असावा आणि अशा पद्धतीनं सूत्रबद्ध आपण साधना करावी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अखंड भगवंताचं नामचिंतन करत राहावं. माळ हातात घेऊन करायची असेल आनंदाची गोष्ट आहे. जर माळ हातात घ्यायची नसेल, शांतपणे भगवंताच्या मूर्तीकडं, भगवंताच्या फोटोकडं पाहत अगदी ज्ञान मुद्रेत बसा, ध्यान मुद्रेत बसा, सहज मुद्रेत बसा, भगवंताकडे पहा आणि पाहत फक्त त्याचं नामचिंतन 1 तास करा. 58 मिनिटं, 1 तासाला 2 मिनिटं कमी, 58 मिनिटाचा नियम आहे. एका आसनामध्ये निदान 58 मिनिटं आपल्याला बसता यावं. असं भगवंताचं नामचिंतन आपल्याकडून घडावं म्हणजे आपण भगवंताच्या संपर्कात जावं, हा त्यातला भाव आहे. निदान 1 तास तरी मनुष्य भगवंताच्या संपर्कात राहतो. आणि हे सगळं करता करता रामकृष्ण हरी म्हणता म्हणता अंतःकरणातले भाव भगवंताच्या समोर आपल्याला प्रगट करता येतात. आपल्या सगळ्यात आणि भावना भगवंताच्या समोर व्यक्त करता येतात. हे अनुष्ठानातून घडतं. याच कालखंडामध्ये जर नियमच पाळायचे असतील तर फार नियम असतात, पण जे आपल्याला झेपतील ते नियम आपण नक्की पाळले पाहिजेत. म्हणजे काय, त्या काळामध्ये परान्न वर्ज्य करावं, शक्यतो दुसऱ्याचं अन्न खाऊ नये. त्याचं कारण आपण अन्न कोणाचं खातो हे पण जास्त महत्वाचं आहे. अन्न माणसाची बुद्धी त्यांनी चांगली आणि वाईट करण्याकरिता कारणीभूत असतं. म्हणून अन्न फार महत्वाचं आहे. आपण कोणाच्या हातचं अन्न खातो, ज्याच्या हातचं अन्न खातो त्याची जशी वृत्ती आहे तशी वृत्ती आपली तयार होत असते. मग शक्यतो परान्न वर्ज करावं. आपली बुद्धी उग्र होऊ नये, आपल्या बुद्धीमध्ये काम जागा होऊ नये, विकार उत्पन्न होऊ नयेत म्हणून जे उग्र पदार्थ आहेत ते त्याज्य करावेत. कांदा लसूण अनुष्ठानाच्या काळात कधीच खाऊ नये. अनुष्ठानाच्या काळात तर नाहीच, पण ज्याला शक्य असेल त्याने कधीच खाऊ नये, कारण ते उग्र आहेत, जे त्यांनी आपली वृत्ती विकारी करण्याकरिता अगदी कारणीभूत आहेत. म्हणून असे पथ्य पाळावेत.
उंच आसनावर जर झोपत असलो, तपश्चर्या म्हणून जर करत असलो, भगवंताला साकडं घालण्याकरिता करत असलो, तर शालीनता अंतकरणात धारण करावी, लीनता अंतकरणात धारण करावी. भगवंताच्या समोर भगवंताचं आसन उंच आहे, मी खाली झोपलं पाहिजे, जमिनीवर अंथरून टाकून झोपावं त्या काळात. म्हणून असे सगळे नियम, ब्रह्मचर्याचं पालन करावं. या सगळ्या गोष्टी सूत्र पद्धतीनं जर आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या तर आपण भगवंताच्या कृपेला पात्र होऊ शकतो. म्हणून अनुष्ठान किती दिवसाचं करावं असं जर कोणी म्हणत असेल, 1 दिवसाचं पण अनुष्ठान असतं, 3 दिवसाचं असतं, 5 दिवसाचं करू शकता, 7 दिवसाचं करू शकता, 9 दिवसाचं करू शकता, 11 दिवसाचं करू शकता, 15 दिवसाचं करू शकता, 1 महिन्याचं करू शकता, 41 दिवसाचं करू शकता, 48 दिवसाचं करू शकता, 3 महिन्याचं करू शकता, 21 दिवसाचं पण करू शकता. ज्याला ज्या पद्धतीनं झेपेल, रुचेल, त्याच्या कामधंदे सगळे व्यवसाय पाहून त्याला ते करायचं असेल तर त्याच्यानुसार त्यानं अनुष्ठान ठरवावं आणि त्या काळामध्ये त्यानं अनुष्ठान साधना करावी. ठाईचं वैसोनी एक चित्त आवडी अनंत आळवावा. तो भगवंतांनी आवडीनं आळवावा, तो परमात्मा कृपा करण्याकरिता तयार असतो. म्हणून सर्वच लोकांना सतत साधना घडत नाही. म्हणून हे आपण दरवर्षी 40 दिवसाचं अनुष्ठान करतो. मागच्या वर्षी पण केलं होतं, यावर्षी पण तसं अनुष्ठान आपण करतो आहोत. असं प्रतिवर्षी अनुष्ठानाची ही साधना आपण संपन्न करतो आणि त्या माध्यमातून सर्वजण रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतात. रामकृष्ण हरी मंत्राचाच जप केला पाहिजे असा नियम नाही. शंकराचा भक्त असेल, ओम नमः शिवाय म्हणावं. कोणी अन्य महाराज वेगवेगळ्या पद्धतीनं राम म्हणावं, कृष्ण म्हणावं, हरी म्हणावं, गोविंद म्हणावं, माधव म्हणावं, केशव म्हणावं. ज्याला राधा राधा म्हणायचं असेल त्यानं भगवंताची प्रेमस्वरूपा भक्ती प्राप्त करून घेण्याकरिता राधा राधा म्हणावं. ज्याला ज्ञानोबरायांच्या नावाचा जप करायचा असेल त्यानं ज्ञानदेव 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 ज्ञानदेव. ज्याला तुकोबरायांच्या नावाचा जप करायचा असेल त्याने तुकाराम 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 निळोबरायांसारखं सारखा 8 तास करून म्हणावं. ज्याला ज्या नामचिंतनामध्ये रस वाटत असेल, ज्याला ज्या नामचिंतनामध्ये प्रेम वाटत असेल, ज्याला ज्या नामचिंतनामध्ये आवड वाटत असेल त्यानं त्या प्रकारानं नामचिंतन करावं. ते नामचिंतन फळाला येईल आणि भगवंताची कोणत्या ना कोणत्या तरी रीतीने आपल्यावरती कृपा होईल. ती कृपा आपल्यावरती व्हावी हाच त्यातला दिव्य असणारा भाव आहे. भगवंताशी आपण संलग्न व्हावं हाच त्यातला भाव आहे. येणं केलं प्रकाराने आपण भगवंताच्या संपर्कात जावं हाच त्या अनुष्ठानातला भाव आहे. म्हणून अनुष्ठान शब्दाचा कोणीही भाव करायचं काही कारण नाही. म्हणून अनुष्ठान करतात त्यांचं काहीतरी वेगळंच आहे असलं डोक्यात आणायचं काही काम ठेवायचं नाही. जे आणत असतील ते त्यांचा भाव आहे. आता असं आहे, आमचं असं झालेलं आहे आता की आता कोण काय म्हणतं हे बघायचं नाही. आता फक्त तुम्हाला काय वाटतं ते बघायचं आणि भगवंताकडे पाहून प्रवास सुरू करायचा. कारण कोण काही पण म्हणू शकतो, प्रत्येकाचा मेंदू स्वतंत्र आहे. प्रत्येकाचा मेंदू देवानं स्वतंत्र दिलेला आहे. तुम्हाला कोणी काही कोणत्या आपण वारकरी आपण राधा राधा कसं काय म्हणायचं, मग हात खांद्यावरी राधिकेच्या राधा काय वारकरी संप्रदायात बोलत नाही का? सरळ सरळ गोष्ट आहे. मला नामदेव महाराजांचं प्रमाण असे अनेक मला मुद्दे तुमच्या समोर का बरं आपण वारकरी आहोत. त्याने सांगितलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, हे ऐकणे हा महत्वाचा मुद्दा. त्यांनी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा सांगितले. निळोबरांना माहित नव्हतं का? माहित होतं. मग निळोबराय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणत होते. 40 दिवस का तुकाराम तुकाराम म्हणत होते. खरं सांगायचं तुकाराम तुकाराम म्हणत त्यांना भावलं. त्यांना तुकोबाच प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत याचा पूर्ण बोध झाला. आणि म्हणून तुकोबारांचंच नामचिंतन करत राहिले. एवढ्या आज तुकोबारांच्या परिसरातून मंडळी लांबून लांबून त्यांनी मंडळी आली. म्हणून तुकाराम तुकाराम जप केला. ज्ञानोबरांच्या नावाचा जर जप केला तर ज्ञानदेव चतुराक्षरी मंत्र तो जप
ज्ञानदेव चतुराक्षरी, ज्ञानदेव चतुराक्षरी हा मंत्र आहे. हा मंत्र जर म्हणाल ब्रह्मज्ञानी व्हाल, ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणाल तर देव प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करून देईल. हे ज्ञानोबरायांच्या नामाचं सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम, हे तुकोबरायांच्या नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून अनुष्ठान करायचं असेल ज्ञानोबा तुकाराम म्हणा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा, तुकाराम तुकाराम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, अथवा जो गुरुमंत्र तुम्हाला श्री गुरूंकडून प्राप्त झाला असेल त्या गुरुमंत्राचं चिंतन करा. कोणत्याच प्रकारचा प्रतिबंध नाही, फक्त साधना करा. म्हणजे कसं नांदायचं असेल तसं नांदा, पण नांदा हा सरळ सरळ होता. जसं नांदायचं असेल तसं नांदा, पण तुम्ही नांदा. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे परमार्थ करा हा त्यातला भाव. अनुष्ठान पद्धतीने आपण परमार्थ करणं फार गरजेची गोष्ट. कोणी निंदा कोणी वंदा कोण काय म्हणतो तुम्ही परमार्थ करता म्हणून त्याचा विचार करू नका. तुम्ही परमार्थ करा हा त्यातला भाव आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन करण्याकरिता सूत्रबद्धता कशी असावी ते मी आता तुमच्या समोर सांगण्याचा अल्पसा प्रयत्न केला. आपण सर्वांनी तशी साधना या ठिकाणी केलेली आहे. जवळजवळ 48 दिवसापासून अविरतपणे सर्व लोक भगवंताचं नामचिंतन करत आहेत. याच्या आधी पण 13 कोटी नामजप वगैरे वगैरे साधना आपण सर्वांनी केलेल्या आहेत. त्या साधनेची आजची ही सांगता आहे. सांगतेचा असणारा हा दिवस आहे. आज पौर्णिमा आहे. खरं तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे रात्री साजरी केली जाणारी पौर्णिमा, ती काल रात्री होती. म्हणजे आज रात्री कदाचित पौर्णिमा नसावी, म्हणून काल रात्रीची जी पौर्णिमा तिला कोजागिरी पौर्णिमा म्हणत होते. आणि सूर्यानं पाहिलेली जी तिथी आहे ती खरी पौर्णिमा आज आहे. म्हणून आपण हा पौर्णिमेचा सोहळा या ठिकाणी करतो आहोत. म्हणून अशा पद्धतीने आज अनुष्ठानाची सांगता झाली. ही साधना करत असताना अनेकांना अनेक प्रकारचे अनुभव आले असतील. जर अनुभव आले नसतील तर आपल्या मनाबरोबर बोललं पाहिजे की काहीतरी कमी पडत आहे म्हणून अनुभव आले नाहीत. ज्या पद्धतीने साधना करायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही आणि म्हणून आपल्याला अनुभव आले नाहीत. म्हणून यावेळेस जरी अनुभव आले नसतील तरी सगळे लोक करतात त्याच वेळेला अनुष्ठान केलं पाहिजे असं नाही. हे पूर्ण झालं आणि तुम्हाला सवड असेल उद्यापासून दुसरं सुरू करा, काय हरकत नाही. अनुभव जर घ्यायचा असेल तर सतत साधनामध्ये आपण रत असावं आणि अशी साधना करता करता आपलं जीवनच अनुष्ठान व्हावं. म्हणजे मग भगवंतापर्यंत आपली साधना पोहोचेल. हा त्यातला विशेष असणारा भाग आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला त्या साधनेपर्यंत जाण्याकरिता, आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत जाण्याकरिता परिश्रम करावे लागते. ते परिश्रम करणं म्हणजे काय, आपण आतापर्यंत ज्या स्थितीत जीवन जगतो आहोत त्या स्थितीचं स्थित्यंतर आपल्याला करावं लागेल. स्थित्यंतर करावं लागेल. आपण संसारात जगतो आहोत, संसाराला महत्त्व देतो आहोत, संसाराला प्राधान्य देतो आहोत. संसाराला प्राधान्य देऊन आपलं जीवन आपण सर्वजण जगत आहोत. म्हणून असंच जीवन जर आपण जगत राहिलो तर इतक्या दिवसापासून आपण जगतो आहोत आणि त्याच्यात कुठेतरी रामकृष्ण हरी म्हणतो आहोत पण भगवंताचं दर्शन झालं नाही. का झालं नाही त्याचं कारण ही जी आपली रीती आहे ही रीती चुकीची आहे. मग आपण काय केलं पाहिजे, याला थोडं बदललं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये असणारी संसाराची आसक्ती आणि आपण अंतःकरणात धारण केलेला संसाराचा आश्रय, या दोन गोष्टी त्यांनी आपल्याला त्रास देत आहेत. आता वृंदावनामध्ये आम्ही ज्यावेळेला राहिलो त्यावेळेला अनेक संत महापुरुषांची संगती घडली आणि त्या संगतीमध्ये त्या संतांचे विचार ऐकायला मिळाले. वृंदावन असं धाम आहे की ज्याच्यामध्ये भक्ती नृत्यती यत्रच धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्यती यत्रच. तिथं भक्ती नृत्य करते म्हणजे भक्तीचाच अतिशय त्यांनी उहापोह आहे.
तिथं त्यांनी ज्ञान तुमचं जर सांगायला गेले ते म्हणतात थोडं झाकून ठेवा. मग वैराग्य जर सांगायला आलं तर ते बाकीचं सांगू नका, भगवंताच्या भक्तीविषयी बोला. ती भक्ती तिथं त्यांनी मला अतिशय विशेष आहे, प्रधान भक्ती त्यांनी तिथं पाहायला मिळाली. असे त्यांनी समर्पित महापुरुष त्यांनी पाहायला मिळाले की जे जग सगळं विसरून, म्हणजे बघा त्यांना असं कोणी म्हणलं की हे त्यागी आहे, ते म्हणजे त्याग कशाचा, सरस ते म्हणजे हे त्यागी आहे. म्हणजे त्याग कशा, त्याग हा शब्द जेव्हा भोग असतो तेव्हा येतो. जेव्हा भोग असतो ना तेव्हा त्याला त्याग शब्द जोडता येईल. भोग टाकला म्हणजे त्याग. ते म्हणजे आमच्या जीवनात जर भोगच नाही तर त्यागाचं नाव काढायचं काही कामच नाही. तुम्ही ऐकता सर्वजण, कळण्यासारखं आहे. जर भोगच नाही तर त्याग म्हणायचं काही कारणच नाही. म्हणून त्यांनी भोगाच्या आणि त्यागाच्या पलीकडे त्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे वैराग्य सुद्धा म्हणायचं काही काम नाही. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगांविषयी होणाऱ्या त्यागाची इच्छेस वैराग्य असे म्हणतात. हा आपला झाला वेदांत. सरळ सरळ गोष्ट आहे. पण त्यांच्या दृष्टीने भोगच नाहीत आणि ते कधी भोगायची इच्छाच अंतःकरणात निर्माण झाली नाही तर इच्छेचा त्याग करायचा मग वैराग्य म्हणायचं, हे म्हणायचं काही कामच नाही. सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून त्यांची अशी दिव्य स्थिती आहे. म्हणजे वैराग्य आणि ज्ञान या दोन गोष्टी स्वतंत्र त्यांनी आहेत आणि त्या दोन गोष्टीने ते दूर करून फक्त भगवंताच्या भक्तीमध्ये पदार्पण करत. त्यांनी स्पष्ट शब्दात मला सांगितलं, महाराज भक्तीचा स्वीकार केल्यानंतर ज्ञान वैराग्य तिचे मूलच आहेत. आईला सोडून कुठे राहते, सरळ सरळ मुद्दा आहे. म्हणजे ती आईला सोडून राहत नाही. भक्ती जर स्वीकारली, पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जे आचपळ होती, सिद्ध आणून लावली पंथेगा. म्हणजे जे आचपळ होते ते स्थिर झाले आणि सिद्ध त्यांनी आणून पंथाला अशा पद्धतीने, सिद्ध पंथाला त्यांना अशा पद्धतीने लावलं. असे अनेक त्यांनी भाव सांगता येतील. म्हणून त्यांच्या मुखातून ऐकलेले त्यांनी फार महत्वाचे मुद्दे आहेत, मनात भरण्यासारखे आहेत. महाराजांच्या मनात भरले. तिथं आम्ही ऐकलं, हे पण माझ्या बरोबर होते शेवटी 10-15 दिवस. म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या अंतःकरणामध्ये असणारी आसक्ती आणि आपल्या अंतःकरणात असणारा आश्रय या दोन गोष्टी आपल्याला फार त्रास देतात. आपण आता तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, आपल्या अंतःकरणात कशाची आसक्ती आहे आणि आपण कोणाच्या आश्रयाने जीवन जगतो. मला आई बाप आहेत, त्यांच्या जीवावर मी आपला जगतो असं म्हणणारी माणसं आहेत. म्हणजे मी कोणाच्या आश्रयाला, आई बापाच्या. मला मुलं बाळ आहेत, ते सगळे करते धरते आहेत, मी त्यांच्या आश्रयाने जगतो. म्हणजे कोण झालं, मुलांच्या आश्रयाला. मला माझ्याकडे संपत्ती आहे, मला काय कोणाची गरज आहे. पगारवाले, पेन्शनवाले जे आहेत की त्या त्यांच्या कोणते शब्द असतात, आपल्याला काय गरज आहे कोणाची. आपल्याला पेन्शन आहे, आपल्याला पगार आहे. आश्रय कशाचा, पगाराचा. आश्रय कोणाचा, पेन्शनचा, धनाचा, संपत्तीचा, वैभवाचा, लोकेशनेचा, या सगळ्या गोष्टीचा आश्रय. जोपर्यंत आपण समाजाच्या आश्रयावर आहोत तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाहीत. ज्या दिवशी आपलं मन म्हणेल की मला भगवंताशिवाय दुसरा कोणाचाच आश्रय आहे, त्या दिवशी आपण खरे पारमार्थिक झालो. लक्षात ठेवा, ज्या दिवशी मन म्हणेल की मला फक्त भगवानच आहे, देवाशिवाय मला दुसऱ्या जगात कोणी नाही, मी फक्त भगवंताचाच आश्रयाला आहे. हे बघा, हे सहजासहजी होत नाही. हे होण्याकरिता कृष्ण कृपा व्हावी लागेल. तुम्हाला सगळ्यांना कृष्ण कृपांकित व्हावं लागेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमतील. मग काय करेल कृष्ण, तुम्ही जर कृष्णाचे झाले तर कृष्ण तुम्हाला जागृत करेल आणि जागृत करून वस्तुस्थिती तुमच्या समोर उभी करेल आणि मग सगळं झटकून तुम्ही निर्मळ व्हाल आणि निर्मळ होऊन त्यांनी फक्त भगवंताच्या आश्रयाला जाल. मग एक नंबर संपला. आश्रय भगवंताचा आश्रय, जगातला कोणाचाच आश्रय नाही. जर तुम्ही कोणाच्या आश्रयावर असले, नाही तर लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मामा, सरकारच्या आश्रयावर जर असले, आता मग एवढा सगळा आश्रय असले आपलं काय गरज आहे कोणाची, हा महत्वाचा विचार. म्हणजे हे सगळे त्यांनी आश्रय जर आपल्या जीवनात असतील तर ते आश्रयावर जर आपण जगत असलो तर मग देवाची प्राप्ती व्हायची. खरं सांगतो, त्यांनी फार चांगलं सांगितलं मला, ते ऐकण्यासारखंच आहे. मी त्यांचंच सांगणार आहे तुमच्या समोर. फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आश्रय आपला कोणाचा आहे, डोळे उघडून अंतःकरणातून त्यांनी तपासून पाहावं. जर मला अजून कोणाचा तरी आश्रय वाटत असला तर मी कंबर बांधून तुमच्या समोर बोलत असलो तरी फक्त नाटक करतोय, निर्लज्जपणा आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतो. म्हणून मला आश्रय कोणाचा आहे तर मला आश्रय संतांचा, मला आश्रय भगवंताचा असला पाहिजे. दुसरा मुद्दा, माझ्या अंतःकरणामध्ये आसक्ती कोणाची आहे. सगळेच जगतात आणि जगण्याकरिता काहीतरी आशा पोटात असते आणि त्या आशेपोटीच सगळे लोक जगत असतात. जसं गाढवाचं उदाहरण देतात, त्याच्या पाठीवर जर त्यांनी ओझं घातलं, ओझं घातल्यानंतर ते जर चालायला लागलं, जर चालत नसलं तर कुंभारदादा त्याच्याकरिता
एक विशिष्ट प्रक्रिया करतात. काय करतात, त्याला एक बांबू घ्यायचा आणि त्या बांबूच्या पुढच्या टोकाला त्याला हिरवी घासाची पेंडी बांधायची. आणि ती त्याच्या पाठीवर जे ओझं दिलं त्या ओझ्यामध्ये तो बांबू त्यांनी बांधून टाकायचा आणि त्याच्या समोर ते ठेवायचं. त्याला असं वाटतं की पेंडी मला खाण्याकरता आहे आणि त्या पेंडीच्या आशेने ते तडकन उभं राहतं. एवढा भार घेऊन त्या पेंडीच्या आशेने ते चालत राहतं आणि चालतच राहतं कुठपर्यंत, जोपर्यंत ठिकाणावर जात नाही ना तोपर्यंत चालतच राहतं. जोपर्यंत मी काही म्हणलो का तुम्हाला, तुम्ही का उभं सांगा, तुम्हाला नाही कळालं का? अहो ते म्हणजे तुम्हाला नाही कळालं का? जोपर्यंत ठिकाणावर जात नाही ना ते तोपर्यंत चालतच राहतं. हा महत्वाचं का, आशा आशाच आहे माझा. म्हणून त्या घासाच्या पेंडीच्या आशेनं ते गाढव चालत राहतं आणि मग ज्यावेळेला ते त्याच्या ठिकाणावर जातं त्यावेळेला तो कुंभार दादा त्याचं ओझं उतरून घेतो, मग ती पेंडी त्याला खायला देतो. हा सरळ सरळ मुद्दा आहे. पण आता एवढ्या वेळ त्याच्या आशेने चालत चालत राहायचं. तसंच आपलं झालं, संसाराची पेंडी आपल्या डोळ्यासमोर बांधलेली आहे खरंच, आणि त्या पेंडीची आपल्या पोटात आस आहे. त्या पेंडीची आस आहे, आता तरी बायको चांगलं वागल, आस आहे खरंच, आता तरी पोरं माझ्यावर चांगले वागतील, आस आहे. फार आशाळू आहेत सगळे लोक, फार लोकांच्या पोटात आशा, फार प्रेमाने सगळे पवित्र वापरून पाहतात. रागवली ना ती की मग तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. आशा असते, असं केल्यानंतर नीट बोलत. मग कधी कधी भांडण करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्या पुढचं असतं पण कीर्तनात कशाला प्रचार करावा. मग आशा वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी महाराज आशा अंतकरणामध्ये आणि साठवलेली असते आणि त्या आस अंतकरणात लागल्या कारणाने लोक चालत असतात. म्हणून या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर अशाच असतील, ज्या आशा सांगितल्या, तर आपण भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. आपण काय केलं पाहिजे, एक तर आपला आश्रय बदलला पाहिजे, संसाराचा आश्रय टाकून भगवंताच्या आश्रयाला गेलं पाहिजे, नंबर 1. आणि आपल्या अंतर्गतातली आस बदलली पाहिजे, संसाराची आशा टाकून आणि भगवंताच्या प्राप्तीची आशा धारण केली पाहिजे, त्याला भगवंतापर्यंत जाता येईल. हे एवढं कंबर बांधून बोलण्यासारखं सोपं नाही. कंबर बांधल्यावर कोणी बोलतो, मग तेवढं बोलण्यासारखं ते सोपं नाही. ते प्रॅक्टिकलात फार कठीण असते, ते फार अवघड असते. प्रॅक्टिकलातला परमार्थ जर जीवनात घडायचा असला तर परत त्याच मुद्द्यावर येतो, भगवंताची कृपा व्हावी लागेल. जर त्याची कृपा झाली तुम्ही ऑटोमॅटिक प्रॅक्टिकल परमार्थावर या, मग आपोआप सगळं झटकत जाईल, आपोआप सगळं सटकत जाईल, आपोआप सगळं सुटत जाईल. म्हणून स्थित्यंतर करावं लागेल. काय स्थित्यंतर करावं लागेल, संसाराच्या गर्दीत आपण प्रवास करतो त्या संसाराच्या देशाला सोडावं लागेल आणि या संसाराच्या देशाला सोडून परमार्थाच्या देशात पदार्पण करावं लागेल. म्हणून त्यांनी महाराज म्हणतात, मनुराजा एक देहपुरी असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र सहोदर भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, म्हणून आलो या देशा, म्हणून या देशात आलो, नाहीतरी होतो हिंडत दिशा. महाराज म्हणतात नाहीतर भटकतच होतो सर्वत्र, मनानं कृपा केली आणि त्याचा परिणाम काय झाला, या देशात आलो. म्हणजे कोणत्या, भारत देशात आलो, हिंदुस्थान, अखंड हिंदुस्थान, असं काय आहे का, नाही, या देशात आलो. म्हणजे आतापर्यंत संसार देशात होतो आणि आता परमार्थ देशात आलो. म्हणजे तुम्हाला जर भगवंतापर्यंत जायचं असेल तर परमार्थ देशात यावं लागेल. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भगवंताच्या चरणांची प्राप्ती करायची असेल तर परमार्थात पदार्पण करावं लागेल. म्हणजे तुम्हाला देशाऊर व्हावं लागेल, म्हणजे तुम्हाला देशाटन करण्याकरिता निघावं लागेल. आपला देश सोडून दुसऱ्या देशात प्रवास करणं याला देशाटन करणं असं म्हणतात. म्हणून त्यालाच तुकोबार आहे, देशाऊर अशी त्यांनी स्थिती म्हणतात. असं देशाऊर त्यांनी झालं पाहिजे. म्हणून असं जर आपल्या जीवनामध्ये घडलं, हे कशानं होईल, हे त्यांनी आपल्या स्वतःबरोबर संवाद केल्यानं होईल. हे आपल्या स्वतःबरोबर बोलल्यानं होईल. आपल्या स्वतःबरोबर संवाद करावा आणि संवाद करून आपण नेमकं कोणत्या प्रवासात आहोत, नेमकं काय घडत आहे. आपल्या जीवनात बऱ्याच घटना घडत असतात. या सगळ्या घटनांकडे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. का घडतंय, कसं घडतंय, काय घडतंय, कशा पद्धतीने घडतंय, या सगळ्या गोष्टी घडणं योग्य आहे की अयोग्य आहे, या सगळ्या गोष्टी आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे.
आणि हे पाहून अशा पद्धतीने आपण आपल्याशी संवाद केला पाहिजे. मग संत कोणत्या मार्गाने गेले हे तपासलं पाहिजे. आपलं जर चालायचं असेल तर संतांचा म्हणून त्यांच्या मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंता कुठे काही त्यांच्या मार्गावर त्यांनी वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलो महाराज म्हणतात. वेदाच्या मार्गाने मुनी गेले संत महापुरुष गेले त्यांच्या पद्धतीने गेलं पाहिजे. तुम्ही जर स्वतःच्या मनाने शास्त्र पाहायला जाल सगळे वेगवेगळे आहेत. श्रुती पाहायला जाल गीता आदी करून स्मृती ग्रंथ पाहायला जाल भिन्न भिन्न आहेत. श्रुतिरवी भिन्ना स्मृतयस्य भिन्ना नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्त्वं निहितो गुहायां महाजनो येन गतस्य पंथा. म्हणून धर्माचं तत्व त्यांनी गुप्त आहे. ते कुठे आपल्याला प्राप्त होईल. महाजन नाम महापुरुष ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाने जर आपण गेलो तर मग मात्र निश्चित आपल्याला त्या स्थानापर्यंत जाता येईल. आपला काय धर्म आहे तो आपल्याला कळेल. आपण काय केलं पाहिजे आपलं काय कर्तव्य आहे ते कर्तव्य आपल्याला कळेल. म्हणून संतांकडे पाहावं आणि संतांकडे पाहून प्रवासाला सुरुवात करावी. म्हणजे संसार प्रदेशात त्यांनी राहून परमार्थात पदार्पण करावं. आणि अशा पद्धतीने जर परमार्थात पदार्पण केलं तर काय होईल ते प्राप्त होईल जे शब्दात वर्णन करून सांगता येत ते प्राप्त होईल. जे परमार्थात आल्यानंतर ते प्राप्त होईल जे शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. कारण ते जे परब्रह्म तत्व आहे ते शब्दाच्याही पलीकडच आहे. ते कोणाच प्रमाणाचा विषय होत नाही. प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान प्रमाण अर्थापत्ती प्रमाण अनुपलब्धी प्रमाण हे सगळे प्रमाण आहेत पण ते मौन होऊन जातात. वेद हा शब्द प्रमाण आहे आणि प्रबल प्रमाण आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी असं शब्दाविषयी बोललं जातं. शब्द हा प्रबल प्रमाण आहे पण तरी सुद्धा शब्द म्हणजे वेद सुद्धा भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला जे गुह्य तुझला प्राप्त कैसे म्हणून वेदाला सुद्धा कळालं नाही. असं असणारं ते तत्व शब्दांच्या पलीकडचं आहे. ते तत्व आपल्याला या माध्यमातून प्राप्त होईल. कोणत्या परमार्थाच्या माध्यमातून. पण परमार्थ देशात गेलं पाहिजे. काय करून संसार देशाला सोडून परमार्थ देशात जर पदार्पण केलं तर शब्दातीत असणाऱ्या तत्वाची प्राप्ती होईल. तुकोबराय सांगतात बरं काय बरं झालं मी देशाटन करण्याकरिता निघालो आणि हा संसाराचा देश सोडून फक्त भगवंताचा झालो आणि भगवंताची कृपा त्यांनी प्राप्त झाली. भगवंताच्या दर्शनापर्यंत त्यांनी अशा पद्धतीने जाण्याचा योग जोडून आला. जी स्थिती प्राप्त झाली ती जर तुम्ही सांगा म्हणले तर ते सांगण्याकरिता माझ्याकडे शब्द नाहीत. ती शब्दांच्या पलीकडची आहे. महाराज
बर्वे देशावर झालो, काय बोले बोलावे. बोले म्हणजे शब्दांनी, काय बोलावे म्हणजे शब्दांनी काय बोलावे. कोण कोणाविषयी, जे मला प्राप्त झालं त्याच्याविषयी शब्दांनी काय बोलावे म्हणजे ते शब्दात सांगण्यासारखं नाही. कशामुळे झालं, देशावर झालो म्हणून झालं. संसार देश सोडून दिला, परमार्थात पदार्पण केलं म्हणून झालं. म्हणजे काय झालं, बरं झालं परमार्थात आलो, हा त्यातला भाव आहे. मी परमार्थात आलो, फार बरं झालं. नाही तर परमार्थात घाई मनुष्य येत नाही, त्याला बळच परमार्थात न्यावं लागतं. मग बळजबरीचे परमार्थातले लोक खरंच नाही, बळजबरीचे खरंच परमार्थ करीत नाहीत महाराज. ते मनाने परमार्थ झाला पाहिजे. मनुराजा मग म्हणलो ना आपण, त्यानं परमार्थ मनाने परमार्थ झाला पाहिजे तर मनुष्य परमार्थ करू शकतो, अन्यथा नाही करू शकतो. नाही तर मग या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, असं होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांनी बळच परमार्थ करणारे अशा पद्धतीने परमार्थ करू शकत नाहीत. अंतःकरणापासून बरं झालं मी परमार्थात आले, तुकोबाराय म्हणतात. बरं झालं, हे बरं झालं म्हणण्याकरिता फार मागं पूर्वपेठिक आहे. बरं झालं, इतकी आदळापट झाली, भयंकर आदळापट झाली. बाप मेला न कळता, बरं झालं. माय मरून गेली, बरं झालं. बायको अन्न न करता मेली, बरं झालं. एक पोरग मांडीवर पाणी पाणी करता मेलं, बरं झालं. दिवाळा निघालं, बरं झालं. धन गेलं, बरं झालं. त्याच्याबरोबर मान गेला, बरं झालं. लोकनिंदेला पात्र झालो, बरं झालं. खटखटच गेली. हा महत्वाचा विचार आहे महाराज. लोकांनी असं तुकोबारायांचं चरित्र तुम्ही बघा, मैपती महाराजांनी लिहिलं आहे. गोड त्यांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिले, सगळे भाव त्यात प्रगट केले, काय लोकांनी चमत्कार केले, या सगळ्या गोष्टी झाल्या. तुकोबाराय म्हणतात हे सगळंचे सगळं माझ्या हितावर आलं. हे सगळं हिता म्हणजे काय झालं, फक्त प्रपंचच बिघडला ना. लोकांकडून त्यांनी ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या बिघडल्या ना. लोकांकडून जोपर्यंत अपेक्षा करतात तोपर्यंत हरिभक्तीपरायणच कशाचे तुम्ही, सरळ सरळ गोष्ट आहे. लोकांकडून जोपर्यंत तुमच्या पोटात अपेक्षा, लोक मला चांगलं म्हणतील, लोक म्हणतात वाईट म्हणतील, लोक मला मान सन्मान देतील, अशी जर अपेक्षा माझ्या पोटात असेल तर मी पारमार्थिकच कशाचा. सरळ सरळ मुद्दा आहे मला. मी जर पारमार्थिक आहे ना, मला अपेक्षा कोणाकडून, भगवंताकडून. सरळच गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर सौभाग्यवती, या सौभाग्यवतीला अपेक्षा कोणाकडून, तिच्या नवऱ्याकडून. आता कशाला बाकीचं पुढे बोलायचं काही काम नाही. तिला कोणाकडून अपेक्षा, तिच्या पतीकडून. म्हणून पतीकडूनच अपेक्षा केली पाहिजे, हा महत्वाचा विचार. इतरांकडून अपेक्षा केली की फजिती होण्याची दाट शक्यता असते. नवे नवे पारमार्थिक स्वतःला म्हणून जर इतरांकडून अपेक्षा करीत असलो तर ते फक्त नावापुरताच परमार्थ आहे, ओरिजिनल परमार्थ नाही. महत्वाचा मुद्दा. म्हणून भगवंताकडूनच अपेक्षा, भगवानच त्यांनी प्राप्त करून घेण्याकरिता 8 तास बरं झालं परमार्थात आलो. म्हणून आपण जर खरोखर परमार्थात आलो असलो आणि मनापासून परमार्थ करत असलो तर आपण पण म्हणा बर्वे झाले, बर्वे देशावर झालो, बरं झालं परमार्थात आलो. फार आनंद आहे परमार्थात. याच्यामध्ये फार दिव्यत्व आहे. वैकुंठातला देव कीर्तनातील उभा राहतो, याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे. तो रात्रंदिवस आपल्या मागे मागे फिरतो, याच्यापेक्षा काय मोठे पण पाहिजे. तो स्वतःहून आपल्याला संसार बंधनातून मुक्त करतो, याच्यापेक्षा काय महत्वाचं पाहिजे. इतका रस संसारात लोकांना वाटतो की तो घाईघाईत सुटत नाही. भय वाटे परी न सुटे हा संसार, संसाराची भीती वाटते फार, पण सुटत नाही संसार, हा महत्वाचा मुद्दा आहे. फार आवडीची भाजी, भाजी फार आवडीची, तिच्याशिवाय जमत नाही. फार आवडीची भाजी, भाजी म्हणतोय बरं मी, फार आवडीची भाजी. किती दिवस भाजी खाल. सकाळी भाजी केली, उन्हाळ्याचे दिवस आहेत, सकाळी पण तीच खाल्ली, संध्याकाळी पण तीच खाल्ली. फार आवडते भाजी. फ्रीज नव्हतं घरात, उद्या पण खाईल म्हणला, तशीच ठेवली, त्याच्यावर झाकण घालून ठेवली. उन्हाळ्याचे दिवस होते. सकाळी उठल्यानंतर पाहिलं, भूक लागली होती, आवडीची भाजी होती, म्हणलं आता ताव मारतो. झाकण उघडलं, भाजी विटलेली होती. भाजी विटलेली होती. भाजी आवडीची नाही का, जी पाहिजे ती नाही का, आता खा वाटते का, का विटली म्हणून, विटली म्हणून. माणसं भाजी का खात नाही, विटली म्हणून. तसा संसार आपण आपल्या डोळ्यासमोर नेटानं आपण करतो. हा करायचा बंद कधी करू, विटल्यानंतर. विटल्यानंतर विटले हे चित्त प्रपंचापासून ते मनी बैसलेसी. ज्या दिवशी प्रपंचाकडे पाहिल्यानंतर अशी वकार येईल,
त्या दिवशी समजायचं प्रपंच आता विटला आणि प्रपंच आपल्या सामर्थ्यानं कधीच विटणार नाही. परत त्याच मुद्द्यावर येतो. कृष्णाची कृपा झाल्याशिवाय प्रपंचाचा वीट येणं शक्य नाही. फार प्रेमाची आई, फार प्रेमाचा बाप, फार प्रेमाची बायको, फार प्रेमाची मुलं, फार प्रेमाचे मित्र, फार प्रेमाचे सगळे संबंधी, फार प्रेमाचा समाज. हा समाज जोपर्यंत गोड लागतो तोपर्यंत आपण भगवंतापासून परान्मुख आहोत. ज्या दिवशी भगवंताची कृपा होईल त्या दिवशी या सगळ्यांचा वीट येईल आणि ज्या दिवशी वीट आला त्या दिवशी भगवंता वीट आला पाहिजे. हा वीट भगवंताच्या कृपेशिवाय येणार नाही महाराज, लक्षात ठेवा. तुम्ही आता घरी जाणार इथून म्हणजे हिमालयात नाही जाणार, मला हे म्हणायचं घरी जाणार. पण प्रपंचात जाणार की नाही खरंच खरा महत्वाचा मुद्दा. घरी गेल्यानंतर अभ्यास करा की आपलं खरंच या लाथा खात्यातले लोक त्यांना बीट येतो, पण तो टेम्परवारी आलेला बीट असतो. खरंच ना. म्हणजे प्रतिकूल वाऱ्याने त्याला चांगले वागत नाहीत म्हणून. नाहीतर हे जर चांगले वागत नाही काय सोडतो, काय बायका पुरं सोडायची ताकद आहे, ते लाथा घालतात म्हणून सोडले. हा महत्वाचा विचार. पण ते चांगले असून अंतःकरणात वीट निर्माण होणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. यालाच देशावर होणं म्हणतात, यालाच देशावर होणं म्हणतात. संसार देशात तुम्हाला ऐका वाटतंय ना. घरी जायची जर घाई असली मग मी काय करू त्याला आता. हे महाराजांची कथा चालू आहे, सुमित महाराजांची. तिकडं पोटगण आहे, तिकडं काय गावाचं नाव आहे, जातेगावला कथा चालू आहे. त्याच्यामुळे 5:30ला निघालंच पाहिजे. महाराज पण थांबले, उमेश महाराज सगळी मंडळी त्यांच्या बरोबर, अण्णा पण आलेत. हे सगळे आता 5:30. मी त्यांना 5:30ला थांबून म्हणलो, पण आता मी काय करू त्याला. अजून थोडा वेळ बोलेल मी तुमच्यासमोर. आज कुठं शिकल झालंय थोडंसं. हे जाणार आहेत विठोबरोबर भजन घेऊन. आपण त्यांना 5:30 वाजता बरोबर जाऊ देऊ. त्याच्यानंतर 15-20 मिनिटं अर्धा तास आपण सर्वजण चिंतन करू. बर्वे देशावर झालो म्हणजे मी या संसार रूपी देशाला सोडून परमार्थात आलो, बरं झालं. म्हणजे मला काय झालं, या संसाराचा वीट आला. नको आता हा संसार, पुरे हा संसार पुरे आता. पुरे आता नको तुझी याची. सगळ्यांच्या तालावर नाचावं लागतो, सगळ्यांच्या तालावर नाचावं लागतं. ते म्हणतील तसंच वागावं लागतं. त्यांनी म्हणायचं मग आपण वागायचं. किती बांधिलकी, जन्म बांधिलकीत निघून जातो. हा महत्वाचा मुद्दा. ती बायको म्हणेल तसंच करावं लागतं जन्मभर. नाही मला फुगलीच म्हणायचं लगेच. खरं सांगते मी तुम्हाला. हे काय तुम्ही संन्याशी, आपण थोडे संन्याशी, आपलं सगळं माहिती, सगळं आपलं कळतं. नवरा म्हणत तसंच वागलं पाहिजे, पोरं म्हणतील तसंच वागलं पाहिजे. म्हातारी सांगत नाहीत कोणाच्या समोर, पण वस्तुस्थिती हीच आहे. ते म्हणतील तसंच वागावं लागतं. मग किती दिवस सत्ता, त्यांची सत्ता किती दिवस डोक्यावर घेऊ. पुरे आता नको दुजियाची सत्ता, दुसऱ्याची सत्ता नाही, मालकाची सत्ता. म्हणून त्या भगवंताच्या सत्तेत त्यांनी राहायचं आणि भगवंताच्या चिंतनामध्ये जायचं. बर्वे देशावर झालो, बरं झालं. संसाराचा त्याग करून परमार्थ क्षेत्रामध्ये आलो. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर मग शब्दांच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे ते त्यांनी प्राप्त झालं. असं कसं काय प्राप्त झालं म्हणे, काय नाही, या देशात आलो आणि तिथे मला लाभ झाला. नुसता लाभ झाला असं नाही, त्या लाभाने लाभ जोडला. आणि म्हणून माझं जीवन त्यांनी शब्दातीत असणाऱ्या परब्रह्म तत्वापर्यंत जाऊन भिडलं. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून.
म्हणजे संसार सोडून परमार्थ क्षेत्रात आलो. त्याचा परिणाम काय झाला? भगवंताची कृपा झाली आणि माझ्या जीवनामध्ये लाभ झाला. तो लाभ झाल्याशिवाय या शब्दातीत अवस्थेपर्यंत जाता येत नाही. तो लाभ फार महत्वाचा आहे. पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा तो लाभ होऊ शकतो. बघा, तुम्ही जर भगवंताच्या प्राप्तीकरिता निघाले, परमार्थ करण्याची ऐकतात ना सर्वजण, फार महत्वाचा मुद्दा सांगतो. परमार्थ करण्याची उर्मी निर्माण झाली आणि परमार्थातलं काहीच कळत नाही. कशा पद्धतीने परमार्थ करावा, काय परमार्थ करावा, कसं काय देव भेटेल, यातलं काहीच माहित नाही. पण भावना मात्र शुद्ध निर्माण झाली, देव प्राप्त करायचं, सरळ सरळ गोष्ट. आणि अशी शुद्ध भावना घेऊन निघाले. मग काय होईल माहिती आहे? ही जी प्रकृती आहे ना, प्रकृती हे सगळं पाहते. तुम्ही काय आहात, कसे आहात, तुम्ही काय स्थितीमध्ये आहात, तुम्हाला कोणत्या वेळेला काय द्यायचंय, हे प्रकृतीला चांगल्यापैकी कळतं. ती प्रकृती तिचं काम करतच राहते. ती थांबत नाही, तिचं कार्य चालूच असतं. हा महत्वाचा विचार. म्हणजे काल परवा व्हॉट्सअपला कुठं फेसबुकला एक असं फोटो पाहिला, त्याच्या खाली लिहिलेलं होतं, रेल्वेचा रुळ होता आणि रेल्वेच्या रुळाच्या खालून एक टमाट्याचं झाड आलं होतं. रेल्वेच्या रुळाच्या खालून टमाट्याचं झाड उगवलं होतं, मोठं पण झालं होतं आणि त्याला 2-3 टमाटे पण आले होते. बघा, रेल्वे भरभर वाहणार, कितीतरी गाड्या त्याच्यावर वाहत असतील. पण प्रकृतीच आहे. कोणीतरी आपलं खाऊन बाहेर हात धुवून टाकून दिलं, डबा खाल्ला टाकून दिला, त्याच्यात टमाट्याचं बी गेलं आणि ते त्या रुळाच्या खाली घुसलं आणि त्याच्यातून प्रकृती थांबली नाही. तिथं बीज अंकुरित झालं. बरं, अंकुरित होऊन पुन्हा ते फळाला पण आलं, मोठं पण झालं आणि त्याला फळं पण आले. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यानं त्याचं काम बंद केलं. ही प्रकृती आहे. तशी प्रकृती तिचं काम करतच राहते. ती आपल्या सगळ्यांकडे पाहते. ती तिला भगवती म्हणलं जातं, तिला जगदंबा म्हणलं जातं, तिला आदिमाया म्हणलं जातं, तिला अनेक रूपाने त्यांनी पाहिलं जातं. ती सर्वांकडे त्यांनी पाहते. ती पोषक वातावरण निर्माण करून देते. तुमची जी स्थिती आता सध्या आहे, तुम्ही जर खरंच परमार्थ मार्गाला जाण्याकरिता निघाले तर प्रकृती तुम्हाला सहाय्य करते. तिला शरण गेलं पाहिजे. आपण जर भागवतात पाहिलं तर आता बरेच वारकरी असे आपण आहोत की एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही, आता ते देवी फिवी सांगू नका, आम्ही विठोबाचे भक्त आहोत, तुमचा देव धर्म बाकीचा सांगायचा नाही आम्हाला, असं म्हणणारे आहेत फार. पण जरी आपण वारकरी असलो तरी आपण भागवत धर्मी आहोत ना. आणि ऐकाचे तुम्ही भक्त भागवत असं म्हणतात की नाही. भागवतामध्ये गोपिकांना भगवंताची प्राप्ती ज्यावेळेला करायची होती त्यावेळेला सगळ्या गोपिका भगवती कात्यायनीला शरण गेल्या. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवे पतिं मे कुरुते नमः. म्हणून कात्यायनी महामाया आहे. तिची शरणागती गोपिकांनी अशा पद्धतीने केली आणि म्हणून भगवतीची कृपा अशा पद्धतीने प्राप्त झाली. म्हणून तिची उपासना पण आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये प्रार्थनीय अशा पद्धतीची आहे. रस्ता द्या. विठोबा रखुमाई अनपेक्षित महापुरुषांची भेट झाली की समजा भगवान प्रसन्न आहे. आपल्या आयुष्यामध्ये सांगता आणि या सांगती प्रित्यर्थ परमपूजनीय वंदनीय आदरणीय श्री राजेश्वरानंद गिरीजी महाराज आणि आपल्याकडे उपस्थित आहेत. आणि काही फोन नाही, संपर्क नाही आणि सहज अगदी प्रत्यक्ष जसे काही शुकाचार्य राजा परीक्षिताच्या समोर जाऊन उभे राहिले असे महाराज आपल्याकडे आलेले आहेत.
मोठी समाधानाची गोष्ट आहे, त्यांची आपल्यावर कृपा आहे. म्हणजे गंगागिरी बाबांच्या फडावरती आणि अनेक महापुरुष आहेत त्या परंपरेमध्ये आणि परमलीन श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या संगतीमध्ये सानिध्यामध्ये ज्यांना बराच काळ साधना करण्याचा योग आला आणि असे महाराज आपल्या कीर्तनाला भेट देण्याकरिता आलेले आहेत. आपल्या सर्वांचं भाग्य आहे, त्यांची आपल्यावरती कृपा आहे. संत संगतीचाच विषय सुरू आहे. प्रकृती काय करते हेच मला सांगायचं होतं. ती प्रकृती आपली जर स्थिती निर्माण झाली तर संतांची भेट घडवते हे त्यांनी सांगायचं होतं. त्याच मुद्द्यावर आपण अशा पद्धतीने उपस्थित होतो. पण प्रकृती सर्व काही करत असते आणि ते अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून भगवतीची उपासना आपल्या धर्मामध्ये सांगितली जाते. म्हणून अनेक भगवतीचे स्थान आहेत. 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रात आहेत. तसे त्यांनी 51-52 शक्तिपीठं त्यांनी मानले जातात. त्या प्रत्येक स्थानावर त्यांनी लोक दर्शनाकरिता जातात सुद्धा. आताही मला वाटतं हरिभक्तीपरायण मनोज महाराज कारले हे आता कामाक्षी मातेच्या त्या यात्रेकरिता जाणार आहेत. किती तारीख आहे? 15 जानेवारीला. जर कोणाला कामाक्षी मातेचं दर्शन घ्या, जसे भगवती सतीच्या शरीराचे खंड झाले आणि ते अनेक क्षेत्रामध्ये पडले, ते तिथं भगवतीचं नवीन स्थान तयार झालं. म्हणून त्यांनी मातृंग ज्या स्थानावरती पडलं भगवतीचं ते त्यांनी कामाक्षी नावाचं ठिकाण आहे. काय त्या राज्याचं नाव काय आहे? आसाममध्ये आहे, गुवाहाटी. तिथं त्यांनी ते मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दर्शनाकरिता सर्वजण जाणार आहेत. म्हणून योगायोगानं भगवतीचं चिंतन आपण करत आहोत. त्याच्यामध्ये तो आहे. महाराजही आता एकविरेपासून आलेले आहेत, लोणावळ्यापासून एकविरा जवळ आहे. म्हणून भगवतीची उपासना केली जाते, तिला प्रकृती म्हणतात. आणि ती प्रकृती सर्व काही पाहते. तुमची पोषक स्थिती निर्माण झाली की तुम्हाला ती पुढचा मार्ग देते. जसं त्यांनी उन्हाळ्याच्या काळामध्ये सुकलेलं गवत आपण पाहतो. हे गवत त्याचं बीज जमिनीमध्ये पडलेलं असतं. पाऊस पडला, पावसा झाला की ते बीज आपोआप अंकुरित होतं. तसंच आहे की आपलं त्यांनी महाराज अंतःकरण निर्मळ झालं की मग मात्र त्या परमतत्वाला, त्या प्रकृतीला ते कळतं आणि ती प्रकृती आपल्या जीवनामध्ये पदार्पण करून येते. ती श्रीगुरूंच्या रूपाने येते, ती संतांच्या रूपाने येते. मग आपल्यावरती कृपा होते आणि संत कृपेने आपल्याला भगवत दर्शनापर्यंत जाता येतं. मग भगवत दर्शनानं आपला जीव त्यांनी कृतार्थ होतो. हा त्यातला भाव आहे. तो विटेवर सखे बाई हो करी भगवंताची कृपा त्या दिव्य तत्वापर्यंत घेऊन जाते. बरवे देशावर झालो, बरं झालं परमार्थ देशात आलो. त्याचा परिणाम जर काय झाला असेल, काय बोलावे न बोलता न येण्यासारखं जे तत्व आहे ते मला प्राप्त झालं. म्हणजे काय झालं, माझ्या जीवनात लाभ आला आणि त्या लाभानं माझ्या जीवनात हा लाभ झाला. काय लाभ आला? तो लाभ म्हणजे
संतांच्या दर्शनाचा लाभ झाला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनाने हा लाभ प्राप्त झाला. माझ्या जीवनात संत आहे, संत जीवनात यावे याच्याकरिता सुद्धा अंतकरणामध्ये आस असली पाहिजे, अंतकरणामध्ये ओढ असली पाहिजे, संतांची भेट व्हावी. जर ओढ असली तर संत स्वतः जीवनामध्ये आपल्या येतात आणि ते आपल्याला कृपा करतात. उदाहरण सांगतो. 5 वर्षाच्या ध्रुवाला हा मुद्दा आपला चालू होता की फक्त तुम्ही शुद्ध अंतकरणानं परमार्थाकरिता लागा, परमात्मा कृपा करेल, प्रकृती तुम्हाला सहाय्य करेल. 5 वर्षाचा ध्रुव आईनं ढकलून दिलं आणि बापानं अडवलं नाही म्हणून रागावून घर सोडून निघाला आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता निघाला. देव कुठं राहतो, कसा भेटेल, कोणत्या साधनाने भेटेल, काही ज्ञात नाही. फक्त घर सोडलं आणि निघाला. हे भगवंताला कळालं की ध्रुव निघाला. तुम्ही ऐकता ना सर्व, मी खरंच महत्वाचा मुद्दा सांगतो. ध्रुव निघालेला कळालं देवाला, आपण निघालेला कळणार नाही का? खरंच आपण निघालेलं कळणार नाही का? कळणार ना महाराज. त्याने आज विठोबा आणला नाही तर तो आहेच सगळीकडे. आत्मातला विठोबा आणायला पाहिजे होता, अजूनही आणू शकता, हरकत नाही. म्हणून तो सगळं काही पाहतो, त्याला सगळं काही कळतं. तुम्ही निघालात ही गोष्ट जर त्याला कळाली तर तो परमात्मा कृपा करतो आणि कृपा करून आपल्या जीवनामध्ये ते येतात. ते म्हणजे कोण? संत येतात. तो परमात्माच त्यांनी संतांच्या रूपाने प्रगट होतो. म्हणून त्यांनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी कृपा केली. परमात्म्यानं कृपा केली की संत जीवनामध्ये येतात. आणि मग काय होतं? संत जीवनामध्ये आले की ते संत आपल्याला भगवंतापर्यंत, भगवंताच्या दर्शनापर्यंत घेऊन जातात. ईश्वर सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी पाहतोय. तो आपल्याला कृपा करतो आणि तो कृपा करून आपल्यावर त्यांनी अशा पद्धतीनं संतांची भेट घडून देतो. ही संतांची भेट सहजासहजी घडत नसते, घडली तरी कळत नसते. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून हे संत काय सहज जगाच्या बाजारात भेटत नाहीत महाराज, ते फार दुर्लभ असतात. बहु अवघड हे आपण पाहिलं. म्हणजे चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल का? म्हणून त्याची भेट होत नसते. म्हणून त्यांनी भेटला तरी पण जर नाही कळालं तर मग घोटाळा होतो गावातल्या जावयासारखा. तो जर फार लोकल झाला, एखादा महात्मा, त्याने जर स्वतःचं महात्म्य टिकून ठेवलं नाही, तो जर खाली आला, तो सगळ्यांबरोबर सामान्यपणे वागायला लागला, तो त्याच्या खुर्चीवर बसला नाही, महाराज समोर बसले आहेत, तो आता हे जर त्यांची जागा सोडून समजा खाली आले आणि तुमच्या गळ्यात हात घालून गप्पा मारायला लागले, तुम्ही त्यांना लोकल करून टाकणार. सरळ गोष्ट आहे. तो जर खाली आला त्याची स्थिती सोडून तर सामान्य माणसाला तो कळत नाही. सामान्य लोक त्याला सामान्य म्हणतात. हा महत्वाचा विचार. त्याची किंमत राहत नाही. म्हणून बुवा लोकांनी सुद्धा सावध राहा, आपल्या आपल्या वजनात राहा. खरं सांगतो मी, वजन जर सोडलं आणि वजन सोडून जर तुम्ही खाली आले, तुमचं पाय पुसणं होईल, नाही तर तुमचा कचरा होऊन त्यांनी काकण्यासारखे उडून जाईल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून गुरुनं सुद्धा गुरुसारखंच राहावं. तो गुरु जर त्यांनी सामान्य होऊन तुमचा मित्र झाला तर त्याच्या ठिकाणी गुरुपणा राहत नाही आणि मग तो त्यांनी अपमानाला पात्र होतो. हा महत्वाचा विचार. म्हणून आपला अपमान होऊ नये, आपण आपली किंमत त्यांनी कमी करू नये असं जर वाटत असलं तर आपण आपल्या इतमात राहावं. म्हणजे काय? फुगीरपणा करता नाही, फुगीरपणा करता नाही, पण का कशा करता? त्याच्याच कल्याणा करता. जर मी त्याच्या समोर सामान्य झालो तर त्याचा अनहित होईल. त्याच्या ठिकाणची जी गुरुनिष्ठा आहे, जे प्रेम आहे, ते शिल्लक राहणार नाही. ते जर उडून गेलं तर मग मात्र मग संतांपाशी बहु असावी मर्यादा. फार मर्यादा आहे. म्हणजे आम्ही पाहिलं तिथं, खरं पाहिलं वृंदावनात, ते महात्मे जर बोलायला लागले आणि त्यांच्या समोरून जर जायचं असलं तर ते असे धकड जात नव्हते बाकीचे लोक, मग असं खाली हात करायचे. खरं सांगतो, ते समोर खुर्चीत बसलेले आहेत, समोर माणसं बोलत आहेत आणि त्याच्यातून उठून जर जायचं असलं खाली हात करायचा, मग असं चालायचे. दिसलं सगळ्यांना, म्हणजे प्रॅक्टिकल असं खाली हात करायचा, मग असं चालत जायचं. मर्यादा. त्यांच्या समोर पाय पसरून बसायचं नाही, त्यांच्या समोर त्यांच्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलायचं नाही. म्हणजे या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, त्या मर्यादित अशा पद्धतीने असतात. म्हणून ते संत असे असतात, ते जर आपल्या जीवनात आले तर सहजासहजी कळत नाहीत. ते जर कळाले नाही तर पुढच्या मुद्द्यात जाताच येत नाही. हा महत्वाचा मुद्दा. म्हणून ते आपल्या जीवनामध्ये यावेत आणि मग ते आल्यानंतर काय होईल, ते आपल्याला भगवंताचं दर्शन प्राप्त करून देतील, भगवत दर्शनापर्यंत जातील. संतांचा पण व्यवहार असतो, त्यांना बायको असते, त्यांना मुलं असतात, सगळ्यांनाच असतात असं ना. तर मला संन्यासी आहे, पण तरी सुद्धा बरेचसे संत गृहस्थी पण आहेत. तुकाराम महाराज गृहस्थी होते, सावता महाराज गृहस्थी होते, गोरोबा काका गृहस्थी होते. हे सगळे गृहस्थी संत आहेत. त्यांचा सुद्धा प्रपंच असतो. प्रपंचामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांच्या सुद्धा आलाय ठोबा ठोबा
त्यांना पण प्रपंच असतो, ते पण आपल्या समोर प्रपंचात वागतात. प्रपंचातले सुख दुःख, प्रपंचातले उणे दुणे, प्रपंचातली हेलकावे त्यांच्या पण जीवनात दिसतात. हा, मग ते जर आपल्या दोन्ही दिसती सारखी, मग वर्म जाणे तो पारखी, पारखीच असावं लागतो. आपल्या संसाराच्या चष्म्यातून जर आपण त्यांच्याकडे पाहिलं, हा, तर मग काय होतं, ते आपल्याला आपल्यासारखेच वाटतात. ते जोपर्यंत आपल्याला आपल्यासारखे वाटतात तोपर्यंत त्यांच्याकडून आपला उद्धार होऊ शकत नाही. ते ज्यावेळेला तुम्हाला गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म असे वाटतील, त्या दिवशी तेच आपला उद्धार करतील. भावधरी तया तारेल पाषाण, दुर्जना सज्जन काय करेल, अशी अवस्था आपल्या चित्ताची होते. म्हणून संत त्यांनी भेटणं तेवढं सोपं नसतं. ते संत आपल्या जीवनामध्ये येतात. कोणामुळे येतात? भगवंताच्या. तुम्ही देशावर झाला की संत आलेच, हा महत्वाचा मुद्दा. त्या ते कळतच आपण. मुंग्याला काही आमंत्रण द्यावं लागत नाही. तुमचं जर कुठं तेलकट सांडलंय, काही शेव पडली, आणखी शेंगदाणे पडले, काही साखर पडली कोपऱ्यात, मुंग्याला आमंत्रण द्यावं लागत नाही. बरोबर तिथंच येतात महाराज. तुम्ही वाळूत टाका साखर, वाळू घ्यायची, वाळूत साखर टाकायची, बरोबर मुंगी तिथं जाते, बिगर आमंत्रणाची जाते. तसे संत बरोबर तिथं जातात जिथं स्थिती निर्माण झाली. हा महत्वाचा. संत बरोबर तिथं जातात. आणि ज्या स्थानावरती स्थिती निर्माण झाली ते आले, की ते आले म्हणजे जीवनामध्ये सगळ्यात मोठा लाभ झाला. हा महत्वाचा विचार. कारण ते येणं म्हणजे भाग्यच आहे महाराज. भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा, धनपुत्रदारा हे भाग्य. निकटवास बरा संता पायी. पण संतांच्या संगतीचा प्राप्त होणे खरं भाग्य आहे, आणि तोच सगळ्यात मोठा लाभ आहे. पण संतांच्या भेटीचा लाभ झाला रे झाला की मग ते संत कृपा करून भगवत दर्शनाचा लाभ प्राप्त करून देतात. म्हणून आपल्या अंतकरणात संतांच्या भेटीची ओढ असली पाहिजे. आपल्या अंतकरणात संतांच्या भेटीची आवड असली पाहिजे. ती आवड जर अंतकरणात असणे, आपल्याला कळत नाही संत, पण आवड मात्र आहे संतांच्या भेटीची. मग मात्र काय होईल, ते संत सर्वज्ञ असतात. ते आपल्या जीवनामध्ये येतात आणि आल्यानंतर त्यांनी आपल्यावर कृपा करतात. त्यांच्या कृपेने काय होतं तर भगवंताचं दर्शन अशा पद्धतीने प्राप्त होतं. म्हणून महाराज वर्णन करून सांगतात, मी असंच केलं. काय केलं? देशावर झालो, म्हणजे संसाराचा त्याग करून परमार्थ क्षेत्रात आलो. त्याचा परिणाम काय झाला असेल तर मला शब्दातीत असणारी स्थिती प्राप्त झाली. कशी काय प्राप्त झाली? म्हणजे आधी मला एक लाभ झाला आणि त्या लाभामुळे मला दुसरा लाभ प्राप्त झाला. काय लाभ झाला तुम्हाला ते तरी सांगा. मग म्हणले, माझ्या जीवनामध्ये माझ्या भाग्यानं मला संतांची भेट झाली, जी माझ्या अंतकरणामध्ये आधीच व्हावी असं वाटत होतं. ते संत मला माझ्या भाग्यानं प्राप्त झाले आणि म्हणून त्यांनी माझ्या जीवनामध्ये हा लाभ प्राप्त झाला. महाराज वर्णन करून सांगा, भाग्य झाले संता भेटी. संतांच्या भेटीचा लाभ झाला, भाग्य झाली संत भेटी. भाग्य पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संतांच्या चरणांची प्राप्ती झाली म्हणजे हा लाभ झाला. कशाने झाला? मोठ्या भाग्यानं. भाग्य झाली संत भेटी, संतांची भेट झाली, हा पहिला लाभ झाला. माझ्या अंतकरणात आधीच भावना होती संत भेटावेत. ते संत मला माझ्या जीवनामध्ये भेटले म्हणजे मला लाभ झाला. त्या लाभानं दुप्पट लाभ झाला. लाभे लाभ दुनावला, दुप्पट झाला. लाभे लाभ दुनावला. म्हणून काय झालं असेल, भगवत दर्शनानं जीव झाला दर्शने, भगवंताचं दर्शन प्राप्त झालं.
ते दर्शन आहे फार महत्वाचं आहे महाराज. ती मग आपण शक्तीचं वर्णन केलं ना, ती भगवती जगदंबा मग आपल्याला ती प्रेरणेते आणि काय करते, त्या शिवस्वरूपाचं दर्शन प्राप्त करून देते. म्हणजे त्या शिवापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने घेऊन जाते. आपल्या शरीरामध्ये राहते, तिला कुंडलिनी म्हणतात. काय म्हणतात? कुंडलिनी. ज्ञानीपुरुष तिला चैतन्य शक्ती म्हणतात. आणि भक्त तिला आल्हादिनी शक्ती म्हणतात. आल्हादिनी शक्ती. कोणत्या मार्गाने जात असाल त्या मार्गाने तिच्याकडे बघा. योग मार्गाने प्रवास करत असाल, तुमच्या शरीरात कुंडलिनी रूपाने ती विद्यमान आहे. ती षडचक्रांचं भेदन करत ती सहस्रदल कमलापर्यंत जाते. ज्ञान मार्गाने प्रवास करत असाल, ती चैतन्य शक्ती आहे, तुम्हाला चैतन्य देऊन अशा पद्धतीने ऊर्जित करून टाकेल. मग ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म नापराहा या स्थितीत तुम्हाला पूर्णपणे नेऊन पोहोचेल. आणि तुम्ही जर भक्त असाल तर ती आल्हादिनी शक्ती आहे. भगवती राधा जी आल्हादिनी शक्ती आहे भगवंताची, जी भगवंताची एक रूप आहे महाराज. त्याच्यापासून अभिन्न नाही. फक्त राधा 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 जर प्रेमानंद महाराज सांगत असतात ना सतत, आमचे पण प्रेमानंद महाराज आहेत. राधा 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 सारखं राधा 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 म्हणणं काय होतं, त्याचा परिणाम भगवतीची कृपा होते आणि ती भगवती भगवंतापर्यंत घेऊन जाते. तशी ही शक्ती आहे, ती शिवापर्यंत घेऊन जाते. तो शिव प्राप्त झाला पाहिजे तिथपर्यंत. आता आपण शिवाच्या दर्शनाला जातो की नाही, म्हणजे आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करतो. 12 ज्योतिर्लिंग दर्शन आपल्याकडे आहेत. 12 ज्योत संत पंढरीमध्ये संतेश्वर महादेवाची आपण स्थापना केलेली आहे. तिथं 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना होणार आहे. सिद्धेश्वराचं मंदिर, आता ते मंदिर झालं, ते आता दिवाळीच्या सुट्टीला जाणार आहेत कारागीर. मग हे जे मंदिर आहे सिद्धेश्वराचं, अण्णांचं म्हणणं की ते सुरू करायचं. म्हणजे महादेवाचं स्थान इथं आहे. म्हणजे महादेव अतिशय महत्वाचा. 12 ज्योतिर्लिंग आपण त्यांनी फिरत असतो. मला वाटतं रामेश्वरला जायचं ना, सोमनाथ महाराजांची यात्रा रामेश्वर. तुम्हाला तू काय प्रचार करायला उभं आहे आता, योगायोगाने आलो मी काय करू त्याला. म्हणून आता इथं सगळेच यात्रेवाले आणि ते सगळे आपलेच आहे. हा महत्वाचं. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे भोळ्या भाबड्या लोकांना नक्षत्र पाहायला मिळतात. जपून येतात, जपून आणतात, खाऊ घालतात, फार सेवा करतात, आईबापासारखी सेवा करतात. फार चांगली गोष्ट आहे. आम्हाला त्याचा अनुभव आहे. असू द्या. म्हणून त्यांनी रामेश्वरमची यात्रा, अजून रामेश्वरमच आहे ना, बालाजी रामेश्वरम, अशा पद्धतीने भगवंतापर्यंत जाता येतं. शिव ती शक्ती त्यांनी शिवापर्यंत घेऊन जाते आणि त्या शिवाचं दर्शन आपल्याला होतं. साक्षात्कार हा महत्वाचा विचार आहे. साक्षात्कारापर्यंत आपल्याला जाता येतं. जीवधाला दर्शने, म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. 2 प्रकारानं सांगतो. 15 मिनिटं बोलू का, म्हणजे 6 वाजता थांबतो. 2 प्रकारानं दर्शन होतं. एक स्वरूप दर्शन, म्हणजे निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार, आणि एक सगुण साक्षात्कार. सगुण साक्षात्कार, निर्गुण स्वरूपाचा काय साक्षात्कार होईल, त्याला गुणच नाही, त्याला रंग नाही, रूप नाही. मग हे कसं आहे, स्वसंवेद्य. ती फक्त अनुभवाची गोष्ट आहे. अनुभव चित्त जाणे, म्हणून अनुभवाची गोष्ट आहे. ती शब्दात सांगण्यासारखी नाही. निर्गुण तत्वाचा साक्षात्कार आणि सगुण साक्षात्कार, भगवंताचं सगुण दर्शन. मग ते ज्याच्या मनात ज्या प्रकारची भावना असेल त्या प्रकारे त्याला होईल. सरळ सरळ गोष्ट आहे. पण राम पाहावासा वाटत असेल, कोदंड पाणी राम. ज्याला श्याम पाहावासा वाटत असेल, मुरलीधर असणारा श्याम, तो त्याला त्याच्या पद्धतीने डोळ्यासमोर उभा राहील. ज्याला शिवस्वरूपाचं दर्शन करायचं, तो जटाजूट धारण केलेला शिव. ज्याला ज्या रूपात भगवंताच्या दर्शनापर्यंत जायचं, त्या रूपात भगवंताचं दर्शन त्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून त्यांनी हे कोण करू शकतं, ही प्रकृतीच ते करू शकते. ती आपल्याला कृपा करून तिच्या माध्यमातून आपल्या जीवनात ते दर्शन प्राप्त करून देणारे येतील, त्यांचा लाभ होईल. आणि त्या लाभानं दुसरा लाभ प्राप्त होईल, म्हणजे दर्शन होईल. आणि त्या दर्शनानं काय होईल, जीव झाला, आपल्या तोंडातून शब्द येतील, संतुष्ट झाला. आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. आता देव भेटला, प्रत्यक्ष त्यांनी भेटू शकतो. तुम्हाला कसं काय भेटतो, अजून तर आम्हाला काय अनुभव नाही, तुम्ही प्रयत्न केले नाही, तुम्ही देशावर झाले नाही, कसं काय अनुभव येईल, तुम्ही देशावर अनुभवापर्यंत जाता येईल. सरळ सरळ मुद्दा आहे. तुकोबारायांना परमात्म्याचं दर्शन झालं. तुकोबाराय म्हणतात, हे बालवेश घेऊन श्रीहरी भेटला. डायरेक्ट भेटला शब्द आहे, हा महत्वाचा विचार. बाकीच काही बोलायचंच नाही, भेटलाच. तुकोबारायांना भगवान प्रत्यक्ष भेटला. तुकोबारायांना परमात्मा भेटणार, त्याच्यातही शाजूकपणा येतो. मग ते संत होते, त्यांना भेटला. आपण कुठून मरत असाच तू असं मला कसं काय भेटलं, मी काय संत. खरंच म्हणतात तुमच्या समोर महाराज, मला सवय लागली उद्धटपणाने बोलायची, घडीवर विसरून जातो मी. आपण जर तुम्ही नातरी बालक बोबळा बोली का वाकुडा विचुका पावली ती चोज करून मावली रिझी जेवी, तुम्ही मायबाप आज समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. असू द्या. म्हणून त्यांनी मला कसं काय दर्शन होईल अशी भावना पोटात निर्माण होतील. मग लोक तिथंच राहतात, ती जागा सोडित नाहीत, म्हणजे देशावर होत नाही. पक्की भावना पोटात ठेवा, भगवान कोणाला पण भेटतो महाराज. मी ऐकून आलेलं उदाहरण सांगतो.
त्या संतांच्या मुखातून. ते म्हणले हे होते राजेश्वरानंद महाराज माझ्याबरोबर, आपले पण राजेश्वरानंद महाराज आहेत ना, हे माझ्याबरोबर होते. ते महापुरुष सांगत होते, फार गोड चिंतन आहे, लक्षपूर्वक आहे का. ते म्हणजे भगवान श्रीनाथ रूपानं राहतो नाथद्वाराला राजस्थानमध्ये. आपण सगळे भारत पाहिलं पण राजस्थानमध्ये अजून कोणी गेलोच नाही. नाथद्वारा म्हणजे श्रीनाथ भगवान, तो वृंदावनातलाच देव आहे. पण एका भक्तामुळं मग त्यांचं नाव होतं विठ्ठलनाथ, भक्ताचं नाव होतं विठ्ठलनाथ. या विठ्ठलनाथ भक्तामुळं भगवान राजस्थानमध्ये गेले, वृंदावनातून राजस्थानमध्ये गेले. त्या विठ्ठलनाथ प्रभूंचा एक भक्त होता, तो कट्टर गुरु भक्त होता. देवाचा भक्त नव्हता, गुरु भक्त होता. गुरु सांगतील ते काम करायचं. गुरुजीने सांगितलं, भोळा बाबडाच होता. गुरुजीने सांगितलं तू गोशाळेत जाऊन गोमातेची सेवा कर. तो गोसेवा करण्याकरिता गेला, गोसेवा करत होता आणि इकडं काहीतरी उत्सव चालू होता. या उत्सवाच्या नादात त्याला डबा द्यायचंच विसरून गेले लोक. त्याच्या जेवणाची कोणी चिंताच केली नाही. नाथ भगवंताला चिंता पडली, श्रीनाथ भगवंताला चिंता पडली. भगवंताने काय केलं माहितीये, त्या श्रीनाथ भगवंताला जो नैवेद्य दाखवला जातो तो एवढा मोठा लाडू असतो. एक लाडूच्या हातात घेतलं, चेंडू मेंडू आहे का, पण एवढा मोठा लाडू. त्याने सांगितलं बरं का, खरोखर एवढा मोठा लाडू असतो. भगवंताने एक लाडू घेतला आणि लाडू घेऊन त्याच्या समोर प्रगट झाले आणि त्याला सांगितले, हे बघ हे सगळे लोक तुला डबा द्यायचं विसरले, मी तुझ्याकरता लाडू घेऊन आलोय, उपाशी आहेस, लाडू खाऊन घे. त्याने देवासमोर लाडू खायला सुरुवात केली. पण एवढा मोठा कसं काय पचेल, म्हणजे जाईल, अर्धाच खाल्ला, अर्धा शिल्लक राहिला. मला अर्धा कुठे ठेवू. देवानं स्वतःच्या खांद्यावर असणारा जो उपर नाही ना, स्वतःचं उपवस्त्र ते त्याला दिलं. रेशमी होतं, फार सुंदर होतं. त्याच्यात तो लाडू झाकला. मला आता खाल्ला ना, परत भूक लागल्यावर अर्धा परत खा. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची पूजा सुरू झाली. देवाच्या समोर असणारा नैवेद्याचा लाडू पण नव्हता आणि देवाच्या खांद्यावर उपरणं पण नव्हतं. कुठं गेलं. सगळीकडे चर्चा सुरू झाली, चोरी झाली, चोरी झाली. या नाही की उपरणं हरवलं, लाडू हरवलं. कशाचा हरवला रे म्हणला, तो गोळाच होता. तो डायरेक्ट गेला तिथं, मला हे बघ लाडू माझ्याकडे आणि उपरणं पण माझ्याकडे. म्हणजे तुझ्याकडे कसं काय, त्यानेच दिलं. बघा त्याची गोळाच मारत तो, त्यानेच दिलं म्हणला. कोणी, भगवंताने दिलं. प्रत्यक्ष भगवान प्रगट झाला आणि स्वतःच लाडू आणून दिला आणि उपरणं पण त्याला ते लाडू झाकण्याकरिता दिलं. विशेष वाटलं सगळ्या लोकांना. गुरुजींना वाटलं अरे खरोखर हा खोटं बोलणार नाही. हे लाडून याला दिला म्हणे, तुला तू भगवंताच्या कृपेला पात्र झाला, तुला देवाचं दर्शन झालं. भोळ्यालाच दर्शन होतं. जास्त फुगीरपणा करतात, फुगराट लोकांना देव भेटत नसतो. फुगीरपणा जर करायचा असला घरी करायचा, बायका पोरांच्या समोर फार फुगीरपणा करायचा. मस्त भाऊबांधांच्या समोर, सोयऱ्याधाऱ्यांच्या समोर काय तुम्हाला फुगराटपणा करायचा, कसून काय करायचं तेवढा. पण संतांच्या समोर आणि देवाच्या समोर फुगीरपणा करायचा नाही. म्हणून त्यांनी त्याचा तो भावच होता. भोळा बाबडा, त्याला प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झालं. ते म्हणजे बघ देवाच्या कृपेला पात्र झालास, असं कर. तिकडं गोशाळेत सेवा करण्यापेक्षा देवाच्या दारात उभा राहा. चोपदार म्हणून उभं केलं आणि तो कन्हैया बाल रूपात आहे श्रीनाथ भगवान. तो नृत्य, एक हात त्याचा असा, एक हात वरती, डावा हात वरती गेले, एक हात कमरेत ठेवला. श्रीनाथ भगवंताचं असं दर्शन आहे. तो बाल रूपात आहे. म्हणजे बघ हा बाल रूपात आहे, याच्यात लक्ष ठेव, याला पुढे जाऊ देऊ नकोस, असं कर तसं कर सांगितलं. तो उभाच राहिला. आता तिथं नियम असा आहे की दिवसभर भगवान नाथद्वारे राहतो आणि सूर्यास्त झाला की भगवान वृंदावनात नित्य लीलेत येतो. तिथला देव नित्य लीला करण्याकरिता वृंदावनात येतो. आता त्याचा टाइम झाला वृंदावनात जाण्याचा. हा तो काठी घेऊन उभाच होता. तो निघाला जाण्याकरता. निघाल्यानंतर याने पाहिलं निघाला, कुठं चालला, सुरुवात कुठं चालला. तो म्हणा अरे बाबा माझा नियम आहे रोजचा जायचा. माझ्या गुरुजीने सांगितलंय, केवढी गुरुभक्ती, ढळायचं नाही अजिबात, तिथंच थांब. अरे असं करू नको, ते गुरुजी मला रागवतील ना, तू जर गेला तर, असं त्याने म्हणायला लागला. ते म्हणजे बघ तुला जर तुझ्या गुरुजींना प्रसन्न करायचं असलं ना तर माझ्याबरोबर चल. मी काय करतो ते सगळं बघ आणि जे मी करतो ते तुझ्या गुरुजींना जाऊन सांग. तुझे गुरुजी उद्या तुझ्यावर प्रसन्न होतील. असं म्हणलं. चल म्हणलं की घेऊन गेले आणि घेऊन गेले. व्रजमंडलात आले आणि नित्य असणारी लीला, रासलीला प्रत्यक्ष त्याला पाहायला मिळाली. त्याच्या डोळ्यासमोर भगवान नृत्य करतो, गोपिका नृत्य करतात, जे ब्रह्मदेवाला सुद्धा पाहता येत नाही. जे देव त्यांनी महाराज पाहण्याकरता भगवान शंकराला गोपी होऊन जावं लागलं तर त्याच्यातले प्रवेश झाला, कोणाला प्रवेश होत नाही. असे त्यांनी महाराज प्रत्यक्ष दिव्य असणारी लीला त्या भोळ्याला पाहायला मिळाली. देवाचं दर्शनच झालं. प्रत्यक्ष देव त्यांनी पाहिला. बरं पाहिलं तर पाहिलं, त्यानं नृत्य केलं, सगळं केलं. त्याचे काही अलंकार नाचता नाचता पायातले खाली पडले, हातातले कंगण पडले. तो बेभान होऊन नाचत होता. ते सगळे अलंकार खाली पडले. पहाट झाली. म्हणल्यावर तुम्हाला चला नाथद्वाराला जायचं.
लगेच ताबडतोब त्या जाण्याकरिता निघाला. म्हणला चालला कुठं, हे सगळं टाकलं मला इथं, चालला कुठं. सगळे अलंकार गोळा केले. देव थांबला नाही, निघून गेला. घागे सगळे अलंकार त्याने गोळा केले, एका वस्त्रात त्यांनी घेतले आणि तो मंदिरापर्यंत गेला. भगवान त्याच्या स्थानावर ठरल्या नियमाप्रमाणे जाऊन उभा राहिला. मग हा गेल्यानंतर त्यांच्या गुरुजीला म्हणायला लागला, गुरुजी एवढा नटखट आहे, याला जाऊ नको म्हणत होतो. लाडीगुडी लावून मला पण घेऊन गेला, आणि मला पण घेऊन गेला. तिथं सगळ्या गोपी जमा झाल्या आणि त्यांच्या समोर हा नाचला. प्रत्येक गोपीच्या समोर विशेष रूप धारण केलं आणि असं नृत्य त्याने केलं. हे सगळं मी पाहिलं. म्हटलं चालला तर चालला, सगळे अलंकार टाकून गेला. बरं झालं मी गेलो. सगळे आणले म्हणलं गोळा करून. खरंच हे ज्या वेळेला गुरुजींनी पाहिलं तेवढं समाधान झालं. ते खरं सांगा, याला म्हणायचं दर्शन, याला म्हणायचं दर्शन. खरंच गुरुभक्ती केली, खरंच संतांची सेवा केली, खरंच निष्ठा संतांच्या ठिकाणी ठेवली, खरंच विश्वास संतांच्या ठिकाणी ठेवला, खरंच आदर संतांविषयी अंतःकरणात बाळगला. जगाचा मालक मोहळ्याच्या समोर प्रगट झाला दर्शन देण्याकरिता. म्हणजे त्याला काय झालं, त्याच्या जीवनात संतांच्या भेटीचा काय झाला लाभ, आणि त्या लाभानं काय झालं, भगवंताच्या दर्शनाचा लाभ. म्हणजे काय लाभे लाभ दुनावला दुप्पट लाभ झाला. संत भेटले एक लाभ झाला, आणि त्यांच्या भेटीनं त्यांनी परमात्मा भेटला, त्याचं दर्शन झालं, दुसरा लाभ झाला. त्याचा परिणाम काय झाला, जीव झाला दर्शने, दर्शनानं जीव संतुष्ट झाला. महत्वाचा भाव अंतःकरणात निर्माण झाला. अशी स्थिती संतांच्या भेटीनं होत असते. भगवत दर्शनाचा लाभ जीवनात प्राप्त होत असतो. हे करण्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागेल, देशावर, म्हणजे तुम्हाला संसार देश सोडावा लागेल. महाराज तुमचा अचानक अभंग आहे. खरंच तुम्ही असं अभंग घेणार होतो की आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने बिना जेव्हा सुटून चांगला होता तो पण अभंग. पण तुमचा महाराजांनी सुचवलेला अभंग आहे, पाठ नाही माझा, त्याच्यात पाहून सांगतोय. म्हणून तर मी बरवे देशावर झालो, बरं झालं. म्हणजे मी संसार देशाला सोडलं. हे बघा, हा असा संसार आहे की तो जन्माला आल्यापासून पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतच राहतो. परत सांगू काही वाक्य मी, 5 मिनिट आहेत. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतच राहतो. या जन्मातच ही बायको मुलं आई बाप आहे. मागच्या जन्मात हे नव्हते आणि पुढच्या जन्मात हे राहणार नाहीत. म्हणजे हे का जे शास्त्र असं म्हणतं, जे काल नव्हतं आणि जे उद्या राहणार नाही ते आज पण नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून त्यांनी शास्त्र हे सांगतं की ते नाहीच. जो संसार नाहीच, त्याचा जर छंद धरला तर मग काय होईल, त्याच्यातच अडकून पडू. पण लक्ष करू काय का, हा जो नाशवंत असणारा संसार आहे, हा नाशवंत संसार जर गेला, नाशिवंत देता काय, नाशिवंत देता ब्रह्मही हाता, नाशिवंत देता ब्रह्मही हाता. संसार कसा आहे, नाशिवंत आहे. हा नाशिवंत संसार जर आपण भगवंताच्या चरणावर वाहून दिला तर काय होईल, ब्रह्म हाताला सापडेल. म्हणून ज्या छंदात आपण रमलेलो आहोत, खरंच माझं ऐका, हे मला कळलंय. आदळून आपटून धुवून धावून देवानं सगळं त्यांनी खरंच हे मला प्राप्त झालं. म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय की हा संसार नाचका पुचका आहे. या संसारावर जर विश्वास ठेवाल, या संसाराच्या आश्रयाला जर राहाल, या संसाराची आसक्ती जर अंतःकरणात ठेवाल तर घात होईल. घात झाल्याशिवाय राहणार, हा घात करणारा संसार आहे. म्हणून असा घातक संसार आहे हा, त्यांनी असा घाताकडे नेणारच आहे ना, त्यापेक्षा त्याचा इथंच त्याग करा. त्याचा त्याग केल्यानं काय होईल, सच्चिदानंद असणारा ब्रह्म हाताला येईल. म्हणजे परमात्म्याचं दर्शन प्राप्त होईल, दिव्य स्थिती जीवनामध्ये प्राप्त होईल. हा त्यातला दिव्य भाव आहे. म्हणून तो असा संसार सुटायचा नाही, त्याच्याकरिता तुम्हाला श्रम करावे लागतील, श्रम करावे लागतील. एखादं प्रेमाचं व्यक्तिमत्व जर आपल्या जीवनात असलं, त्या प्रेमाच्या व्यक्तिमत्वाच्या मरण्याची कल्पना सुद्धा आपण सहन करीत नाही. मरण्याची कल्पना सुद्धा सहन करीत नाही. मरणं लांबची गोष्ट झाली. मरण्याची आगा मर हा बोलणं साधी फार महत्वाचा मुद्दा आहे. मरण्याची कल्पना तर फार लांब आहे. एखाद्याची बायको मरू नाही, कोणाची मेली, सरळ सरळ गोष्ट आहे. करावर कल्पना, जर मेली तर काय होईल, शांत सगळे. बायको मरण्याची कल्पना सुद्धा सहन होत नाही. नवरा मरण्याची कल्पना पण सहन होत नाही. मुलगा मरण्याची कल्पना पण सहन होत नाही. सरळ सरळ गोष्ट आहे. संसार टाकण्याची कल्पना पण मनाला सहन होत नाही. पण संसार सुटल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे सोडणारच आहेत आपल्याला, आणि आपण पण त्यांना सोडून जाणारच आहोत. हा महत्वाचा मुद्दा आहे. पण असा पण सुटणार आहे आणि तसा पण सुटणार आहे. म्हणून तो हिसकून नेण्यापेक्षा आजच अंतःकरणातून सोडला
आणि भगवंताचं झालं की मग मात्र त्यांनी खऱ्या अर्थाने दर्शनापर्यंत जाता येईल. हा त्यातला भाव आहे. हे करण्याकरिता श्रम आहेत. हे करण्याकरिता श्रम आहेत. कल्पना करायला जेवढे श्रम लागले तर सोडायला किती श्रम लागतील. हे करण्याकरिता श्रम आहेत. खरं सांगतो, आता तुम्ही मृत्यूच्या दाढातून आले की नाही? आले. म्हणजे काळ टपूनच आहे उचलून नेण्याकरिता. तो काही वय पाहत नाही, तो काही तुमचा अधिकार पाहत नाही, तुमची श्रीमंती गरिबी काय पाहत नाही, शिक्षण गरीब अडाणी काय पाहत नाही. तो त्यांनी महाराज येतो आणि उचलून नेतो. तो सगळ्यांनाच नेणार आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तो नेणार आहे. त्याने हिसकून नेण्यापेक्षा सावध झालं पाहिजे आणि सावध होऊन मनाला समजून सांगितलं पाहिजे. बाबा, स्वामीजीने आम्हाला जेव्हा दीक्षा दिली त्या दीक्षेच्या वेळेला अशी प्रक्रिया असते. काय प्रक्रिया असते? ती प्रक्रिया अशी असते, आपले जेवढे प्रेमाचे आहेत ते असे डोळे बंद करायचे, बसायचं आणि मनामध्ये असा विचार करायचा की माझी आई, माझा बाप, माझी बायको, माझी मुलं हे सगळे मेले. बरं, मेल्यानंतर त्यांचा मी अंत्यविधी केला. बरं, अंत्यविधी केल्यानंतर त्यांचं सुतक धरलं गडीवर. त्याच्यानंतर त्यांचं पिंडदान केलं. सगळ्यांचं पिंडदान करायचं. हे सगळं पिंडदान करून मग दीक्षेला पात्र व्हायचं. साधना करायची म्हणजे काय करायचं? फक्त मी भगवंताचा, मग हे संसार डोळे उघडल्यावर संसार दिसतो. त्याचं काय? तो भगवंताच्या चरणावर वाहून टाकला ना, वा संसार देवा पाहिजे. तो काय करायचं ती करेल. ती बायको, मुलं, घरदार त्यांचं काय व्हायचं असेल ते होईल. मी मात्र देवाचा आहे. दीक्षेतली पद्धत आहे ती. ज्यांना ज्यांना माहित असेल त्यांना माहित असेल. म्हणून हा विशेष असणार भाव असू द्या. म्हणजे संसार बळजबरीने हिसकून जाण्यापेक्षा मनाला समजून सांगा आणि मनाला समजून सांगून त्याच्यापासून वेगळं व्हा. याच्याकरिता श्रम लागतात. तुकोबराय म्हणतात मी श्रम केला. म्हणजे काय झालं? संसाराला अंतःकरणातून बाजूला केलं, देशावर झालो, पारमार्थ देशात आलो. संसार बाजूला टाकण्याकरिता श्रम लागतो. हे श्रम माझ्या जीवनामध्ये मी त्यांनी केला. त्या श्रमाचा परिणाम काय झाला? तर त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी महाराज मला भगवत दर्शनाचं फल प्राप्त झालं. अभंगाचं शेवट. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला.
देशावर झालो म्हणजे श्रम केला. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता म्हणजे संसार देशाला सोडून आणि देशाटन करण्याकरिता निघालो म्हणजे परमार्थ देशात फिरत फिरत आलो. त्याचा परिणाम शब्दातीत असणारं तत्व त्यांनी प्राप्त झाले. म्हणजे काय झालं, माझ्या जीवनात लाभ झाला आणि त्या लाभानं लाभ दुप्पट झाला आणि म्हणून जीव त्यांनी संतुष्ट झाला, दर्शनानं संतुष्ट झाला. काय झालं नेमकं म्हणजे संतांची भेट झाली, भाग्य झाली, संत भेटी, संतांची भेट भाग्यानं अशा पद्धतीनं प्राप्त झाली. आधीच माझ्या पोटात त्याच्याविषयीची आवड होती आणि म्हणून संत भेटले, संतांनी देवाचं दर्शन प्राप्त करून दिलं. हे सगळं करण्याकरिता देशावर झालो म्हणजे मला श्रम करावे लागले आणि जेवढे श्रम झाले ते सगळे फळाला आले. तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, म्हणून असा श्रम फळाला आला. भगवंताचं दर्शन प्राप्त झालं. हा महत्वाचा विचार आहे. असंच आपण सर्वांनी अनुष्ठानाचा श्रम केला आणि भगवत दर्शनापर्यंत आपल्या सर्वांना जाता येत आहे. हा त्यातला दिव्य भाव आहे. तो परमात्मा आपल्याला दर्शन देण्याकरिता तयार आहे. आपण सर्वांनी त्याचं अखंड ध्यान करत राहिलं पाहिजे. सगळ्या संतांनी भगवंताचं ध्यान केलं, सगळ्या संतांनी भगवंताचं चिंतन केलं. आपण त्याच पद्धतीने करा. तो मुरलीधर आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होईल. मला वृंदावनामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या, अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या, अनेक प्रकारच्या दिव्य साधना तिथं त्यांनी प्रत्यक्ष अनुभवाला आल्या. त्या संतांनी 15 वर्ष खोलीच्या बाहेरच निघाले नाही. 15 वर्ष खोलीच्या बाहेरच निघाले नाही. भगवान श्यामसुंदर आणि भगवती राधाराणीची मूर्ती दिवसभर तेवढंच काम. भगवंताला जागं करायचं, भगवंताला स्नान घालायचं, भगवंताला वस्त्र घालायची, भगवंताची पूजा करायची, भगवंताची आरती करायची, भगवंताला बालभोग म्हणजे नाश्ता द्यायचा, भगवंताला त्यांनी विश्राम करायचा, भगवंताचं दुपारचं जेवण नैवेद्य, लगेच परत भगवंताची विश्रांती, लगेच परत भगवंताच्या समोर चिंतन, लगेच पदगान. हे सगळं दिवसभर तेवढंच, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. एवढे तेजस्वी महापुरुष होते. 15 वर्ष खोलीच्या बाहेर आले नाही. म्हणून त्यांनी हे सगळं अतिशय विशेष पाहण्याकरिता मिळालं. अनेक प्रकारच्या साधना पाहायला मिळाल्या. आता एकदम जर मी सगळ्यांच्या समोर सांगेल त्याचा काय उपयोग राहील. तुमच्या मनात राहिलं पाहिजे काय नेमकं असेल पुढचं. बघा ना, एक झलक म्हणून सांगतो बरं. साधना म्हणले भगवंताच्या लीलेत सहभागी व्हायचं. आधी सांगितली व्रजलीला, नंतर सांगितली कुंजलीला, त्याच्यानंतर सांगितली निकुंजलीला, त्याच्यानंतर सांगितली निवृत्त निकुंजलीला. आहे की नाही. ह्या भगवंताच्या लीला आहेत, त्याचा विस्तार पण करून सांगितला, विश्लेषण पण करून सांगितलं. आता नाही सांगणार, ती पुढच्या टायमाला कधी योग येईल त्याला सांगेल. आता जर सांगितलं तर त्याचा काय उपयोग आहे. 6 वाजून गेले तुमच्या हिशोबानुसार. आपण इथं जाता थांबणार आहोत. आपण सगळ्यांनी साधना केली, अनुष्ठान केलं, अवतीभोवती आहेत आणि भगवंताचं दर्शन त्या सर्व लोकांना प्राप्त होतं. भगवंताची गुणांवाद गातात. हे हा पीडम नटवर बपू करुणयो कर्णिकारम विभ्रत वास कनकनकशं वैजयंतींच मालाम रंध्रान वेणुराधर सुधया पूरयन गोपवृंदय वृंदारण्यम सपदरमनम प्राविशत गीत कीर्ती. भगवंताची गुणांवाद गात त्याची गोपाळ त्याच्या अवतीभोवती उड्या मारतात. तो देवडा चरण उभा राहतो. सावळा सुकुमार आहे, त्याचे चरण करदेच्या गाभ्या समान कोमल आहेत. एक पाय सरळ आहे, एक पाय तिरका आहे. त्याच्या पायामध्ये दिव्य पैंजण आहेत. त्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं कमरेला एक शेला बांधलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शिंग अशा पद्धतीने ठेवलेला आहे. एका बाजूने बासुरी अशा पद्धतीने आहे. अशी त्याची दिव्य, त्याच्या हातात एक काठी आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे, वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर कमल पुष्पांच्या माला, तुळसी माला अशा अनेक त्यांनी माला पुष्पांच्या त्याच्या वक्षस्थलावर शोभून दिसत आहेत. त्याचा कंठ अतिशय सुंदर आहे, हनवटी मोहक आहे, कपोल म्हणजे गाल दिव्य आहेत. त्याचे नासिका सरळ आहे, भोया धनुष्याकृती आहेत. डोळे कमलासारखे आनंददायक आहेत. उंच असणारं कपाळ आहे, त्याच्यावर मलयागिरी चंदन केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेलं आहे. कानामध्ये दिव्य कुंडले आहेत. ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. हातात बासुरी घेऊन त्यांनी वाजवतोय आणि दिव्य दृष्टीने भक्तांकडे पाहतोय. आणि अशा पद्धतीने दर्शन भगवंताचं सर्व गोपाळांना घडत आहे. ही व्रजलीला आहे. पण अशा पद्धतीने आपण सुद्धा जर त्याच्यात पदार्पण केलं तर आपल्याला पण भगवंताचं दर्शन घडू शकतं. आणि त्या दर्शनानं जीव राहिला दर्शने हा ढेकर आपल्या पण मुखातून बाहेर येऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी संतुष्ट होण्याकरिता अशा पद्धतीने भगवंताचं ध्यान करावं. कोणी कोणी केलं सांगू का. हे Hare